Yes, done. What is एहसास थोड़ा तो जगाए अपने दिलों में हम। क्या नाम है अपना जहां में खड़े हैं कहाँ पे हम। है हमें जाना कहाँ चले हैं कहाँ पे हम। हमसे पूछे है ये मादरे वतन। जाना है तारों से आगे अपना उठेंगे हम। एक नई सुबह जगाए सारे जहां पे हिम्मत करे आगे बढ़े अब नए रास्तों पे हम। सारी दुनिया अपनी मादरे वतन। तुझे सना ओ तुझे सना तुझे सना तुझे प्रेरणा तुझे सना तुझे सना तुझे सना। शेतकरी मित्रांनो नमस्कार. माझा आवाज येतोय सर्वांना? येस. तर मित्रांनो आपण आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. आजचा हा कार्यक्रम पुणे येथील प्रशिक्षण आणि शिक्षण केंद्र जे भारतीय पशु चिकित्सा अनुसंधान संस्थानाचं विभागीय केंद्र आहे त्यांच्या मार्फत आपले परम आदरणीय अण्णासाहेब यांचं जे मंडळ आहे तिथले आमचे श्री सोमनाथजी आहेर यांच्या सोबत आम्ही हा कार्यक्रम करतोय. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्यादित मुंबई यांनी आम्हाला अप्रोच केलं आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही आमच्या शेतकरी बंधू भगिनींसाठी कुक्कुटपालन या व्यवसायाला अजून जास्त मजबूत करण्यासाठी विशिष्ट असे आमचे जे शास्त्रज्ञ आहे त्यांना बोलवून मार्गदर्शन द्यावं. तर त्या अनुषंगानं आपण आजचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. सर्वात आधी मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो की माईक आयोजकांनी सर्वांचे म्यूट केलेले आहे आणि जे बोलणार आहे त्यांनाच ते फक्त अनम्यूट करायची परमिशन देतील. तेव्हा कुणीही अनम्यूट करायचा प्रयत्न करू नका. आपले जे गेस्ट आहेत ते डॉक्टर जयदीप रोकडे साहेब आहेत. ते बरेलीहून आपल्यासोबत जुळले आहे. ते मराठी आहे, ते मराठीतच बोलतील.
आणि त्यांचा एक प्रदीर्घ अनुभव, जवळपास 10-15 वर्षापेक्षा जास्त अनुभव आहे, ज्याच्यामध्ये व्यावसायिक कुक्कुटपालन कसं करायचं या विषयावरती ते अनेक देशभरातल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहित करताय, मार्गदर्शन करताय. तर जे कोणी झूम ऑपरेट करताय, मी त्यांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर जयदीप रोकडे साहेब यांना आधी को होस्ट करावं, जेणेकरून प्रेझेंटेशन करताना कुठल्याही प्रकारची तांत्रिक अडचण येणार नाही. दुसरी गोष्ट, तुम्हाला प्रश्नोत्तरासाठी वेळ मिळेल. जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही चॅट बॉक्समध्ये पण ते टाकू शकता, जेणेकरून डॉक्टर जयदीप रोकडे ते प्रश्न वाचून तुमच्या शंकांचं निरसन करतील. पण अत्यंत सोप्या शब्दात प्रश्न विचारा. आणि अं, आता माईक मी हँडओव्हर करतोय श्री सोमनाथजी आहेर यांना. त्यांनी पुढील कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करावं अशी मी त्यांना विनंती करतो. श्रीमान सोमनाथ आहेर, प्लीज. नमस्कार सर्वांना. सर्व शेतकरी बांधवांचे हार्दिक स्वागत. आपल्या इथं डॉक्टर जयदीप रोकडे सर आहेत. आपल्याला कोंबडी कुक्कुटपालन या व्यवसायावरती मार्गदर्शन करण्यासाठी इथं उपस्थित झाले. त्यांचं मी स्वागत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने स्वागत करतो सर्वांचे. आणि मी रोकडे सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं महत्वाचं मार्गदर्शन सुरू करावं. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर अमोल आणि धन्यवाद अण्णासाहेब पाटील मागासवर्गीय महामंडळाचे की मला त्यांनी इथे बोलण्याची संधी दिली. मी 1 मिनिट स्लाइड शेअर करतो. रोकडे साहेब, तुम्ही स्लाइड शेअर करताय तोपर्यंत सर्व एक आपले प्रतिभागी, त्यांना विनंती आहे की 1 मिनिटासाठी का होईना तुमचा कॅमेरा ऑन करा. रोकडे साहेब, 1 मिनिट स्क्रीन शेअरिंग थांबवता का? ओके, 1च मिनिट थांबवतो. हा, मी त्यांचा एक ग्रुप फोटो घेतो, कारण ग्रुप फोटो असणं थोडं गरजेचं आहे सर्वांच्या रेकॉर्डिंगसाठी. आणि एक छानपैकी सर्वजण कॅमेरा चालू ठेवा आणि 2 मिनिटं तिथंच थांबा, जायची घाई करू नका. मी ग्रुप फोटो घेतोय. हा, थोडं स्माइल वगैरे केलं तर थोडं अजून छान वाटेल. एक मिनिट, पुढच्या स्क्रीनचा घेतो. अरे, कॅमेरा इतके सगळ्यांनी बंद करून ठेवले, काय झालंय? आपल्याकडे 100 शेतकरी आहे. छानपैकी कॅमेरे चालू करा सर्वजण. हा डॉक्टर साहेब, तुम्ही आता शेअर करू शकता. 1 मिनिट. स्क्रीन दिसत असेल ना आता? स्क्रीन मध्ये आम्ही पण दिसतोय. म्हणजे तुम्ही काय करा, प्रेझेंटेशन फुल स्क्रीन करा आणि फक्त फुल स्क्रीन करतो. 1च मिनिट. हा, फुल स्क्रीन करून दाखवा डॉक्टर साहेब. हो. सर्वजण कृपया हजर राहा, पूर्ण वेळ ऐका. नाही, अजून त्यांनी बोलायला सुरुवात नाही केली. आवाज बारीक वगैरे नाही येणार, सर्वांना व्यवस्थित आवाज येईल. आता दिसत असेल ना फुल स्क्रीन? येस 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 डॉक्टर साहेब, आता दिसतंय. आणि टेक्निकली काही इश्यू जरी आला तर मी डॉक्टर संघरत्नांना पीपीटी पाठवली, तिकडून परत शेअर केली ते चालेल. होपफुली काही येणार नाही इश्यू. तर मी सुरू करू? हो डॉक्टर साहेब, सुरू करा. ओके, थँक्यू डॉक्टर अमोल. तर सर्वप्रथम सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आहे. आणि आज मनापासून खूप आनंद होतोय, कारण की दरवेळी आम्ही लेक्चर घेतो, बट इथं युपी मध्ये पूर्ण भारतातून आलेल्या शेतकऱ्यांसाठी घेतो. तर आज पहिल्यांदा आपल्या महाराष्ट्राच्या लोकांना मार्गदर्शन करायची संधी खूप कमी वेळा मिळते. ती मिळाली त्याच्याबद्दल ऑर्गनायझर्स आणि डॉक्टर अमोल, डॉक्टर संघरत्न यांचं पण थँक्यू.
तर मला जो टॉपिक दिला होता व्यावसायिक कुक्कुटपालन, कमर्शियल पोल्ट्री फार्मिंग, तर खरं तर ते एका तासात कव्हर करण्याच्या टॉपिक नाहीये, मोठा आहे. कारण त्याच्यात तुम्हाला माहिती आहे अंडे देणारी कोंबडी, मांस देणारी कोंबडी, डायव्हर्सिफाईड पोल्ट्री म्हणजे बटेर, त्याला क्वेल म्हणतात, टर्की, हे पण सगळं शामिल आहे. बट मी प्रयत्न करेन की तुम्हाला पूर्ण या दोन्ही लेअर म्हणजे मांस साठी जे ब्रॉयलर आणि लेअर जे अंड्यासाठी, त्या दोन्हीचा एक ओव्हरव्ह्यू तुम्हाला किंवा त्याच्या बेसिक कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर करू. आपण कोणताही धंदा सुरू करतो त्याच्या आधी आपल्याला माहित पाहिजे की नेक्स्ट 2 ते 3 दशकात काय होणार. कारण की जर त्याच्यात तुम्हाला स्कोप असेल तर त्याच्यात उतरणं महत्वाचं असतं. तर मला हे सांगायला एक आनंद होतोय की जर तुम्ही कुक्कुटपालन क्षेत्र बघितलं तर हे क्षेत्रामध्ये अजून आपल्याला जेवढी आता ग्रोथ आहे त्याच्यापेक्षा 3 ते 4 पटीनं अजून ग्रोथ करायची. कशी करायची त्याचं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. जसं ICMR, इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, हे काय सांगतं की एका तंदुरुस्त देशासाठी किंवा जो साधा एक माणूस आहे त्याला वर्षाला 11.5 किलो मीठ खाल्लं पाहिजे जर तंदुरुस्त राहण्यासाठी, आणि 180 अंडी खाल्ली पाहिजेत. पण आता सध्या आपण किती खातोय? लगभग 4.5 किलो चिकन आणि 103 अंडी. म्हणजे जवळपास 103 पासून 180चा टप्पा गाठायचा आहे, 4.5 किलो पासून 11.5चा काढायचा आहे, आणि हे मिनिमम आहे. म्हणजे कमीत कमी एवढं तरी पाहिजे एक स्वस्त समाज तयार होण्यासाठी. बट जर तुम्ही जपान, मलेशिया, दक्षिण कोरिया, हे जे नॉर्थ कोरिया, साऊथ कोरिया, दोन्ही ज्यांचे IQ जास्त मानतो आपण जगात, त्यांचं जर एक कन्झम्पशन आणि मीठ कन्झम्पशन बघाल तर 300 ते 350 अंडे ते एका वर्षात खातात, आणि लगभग 14 ते 20 किलो पर्यंत त्यांचं मीठ कन्झम्पशन आहे एका माणसाचं एका वर्षात. तर ह्याच्यावरून आपल्याला काय समजतं की भारतात अजूनही नेक्स्ट 30 ते 40 वर्ष तरी पोल्ट्रीचा डिमांड कमी होणार नाहीये. दुसरी गोष्ट काय आहे की आपल्याकडं जो 103 आणि 104चा आकडा आहे तो पण बायस आहे. बायस कसा आहे की जे आपले गावाकडचे शेतकरी बंधू आहेत ते उत्पादन करतात बट ते कमी खातात. ऍव्हरेज इंडियामध्ये जे गावाकडचे लोक आहेत ते 20 ते 30 अंडे खातात, आणि शहरातले लोक लगभग 200 ते 250 अंडे खातात वर्षाला. ती एक तफावत आहे. तिसरी तफावत काय आहे, कुठलाही देश जेव्हा डेव्हलपिंग कडून डेव्हलपकडे जातो तेव्हा अॅनिमल प्रोटीन इन्क्रीज वाढतो. अॅनिमल प्रोटीन म्हणजे दूध, दही, पनीर, अंडा, मीठ, फिश. तुम्ही कुठलाही देश घेऊन बघा, युरोप बघा, जगाच्या इतिहासातले कुठलेही देश बघा, ते जसे प्रगत होत जाशील तसे अॅनिमल प्रोटीन मतलब दूध, दही प्लस मीठ, अंडा, फिश हे वाढत जातं. त्याच्यामुळे इथले येणाऱ्या वर्षात अंडा आणि मीठ ह्याची डिमांड तर काही कमी होणार नाहीये, आणि त्या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करायला पाहिजे. दुसरा महत्वाचा फॅक्टर, आता इथून पुढे जो आपण बघणार आहे, पहिल्यांदा आपण फक्त मार्केटचं थोडंसं मी पार्ट तुम्हाला सांगितला की काय चाललंय सध्या देशात पोल्ट्री फार्मिंग मध्ये, कुठे ग्रोथ आहे, कुठे कमी ग्रोथ आहे. तर तेलंगणा, आंध्रा हे पहिल्यांदा युनायटेड आंध्रा होते तेव्हा पण भारतात नंबर 1 होते कुक्कुटपालनात, आणि ते डिवाइड झाल्यानंतर सुद्धा आंध्र प्रदेश नंबर 1 आहे. त्याच्यानंतर तामिळनाडूचा नंबर लागतो, कर्नाटक, आणि मग महाराष्ट्राचा नंबर येतो. तर पण आता सध्या व्हायला काय लागलंय की उत्तर भारतात मक्का आणि सोया स्पेशली बिहारमध्ये याचं उत्पन्न जास्त आहे, आणि उत्तर भारतात लेबर चार्ज कमी आहे. आपल्याकडे लेबर चार्ज जास्त आहे. केरळला कोण राहत असेल तर त्याला माहिती आहे की तिथं 800-900 पेक्षा कमी कुठेही रोजंदारीवर मजदूर मिळत नाही. त्याच्यामुळं कमी कॉस्ट मध्ये जास्त उत्पादन घेऊ शकतो उत्तर भारतात. त्यामुळे आता हळूहळू कंपन्या उत्तर भारतात सरकायला लागल्या. तर हे सध्या पोल्ट्रीमध्ये चालू आहे की ग्रोथ सगळ्यात जास्त साऊथ मध्ये उत्पादन, बट ग्रोथ रेट आपण म्हणतो दरवर्षी कुक्कुटपालन कुठं वाढतंय, तर वाढते ओडिसामध्ये 22%, वाढते बिहारमध्ये 19%, वाढते UPत 12%, आणि तो बऱ्याच स्टेट गव्हर्नमेंटच्या स्कीम पण सुरू आहे. तो हे सध्या पोल्ट्रीमध्ये चर्निंग सुरू आहे. तर स्पेसिफिकली जास्त न वेळ घालवता मी जसं तुम्हाला सांगितलं की मीठ आणि अंडे हे जे 2 कमर्शियल व्यावसायिक पोल्ट्री आपण करतो त्या 2च्या बद्दल आपण डिटेल माहिती घेऊया का तसं. तर आता सगळ्यात पहिल्यांदा आपण सुरुवात करूया ब्रॉयलर फार्मिंग वरून. या मांसासाठी ज्या कोंबडीचं उत्पादन घेतलं जातं त्याच्यासाठी. आता मी ज्यावेळेस हे व्यावसायिक कुक्कुटपालन सांगतोय त्यावेळेस तुमच्या डोक्यातून जे देशी म्हणजे परसाकडचं किंवा आपण फॅमिली पोल्ट्री फार्मिंग करतो किंवा गावठी कोंबड्यांचं फार्मिंग करतो हे विसरून जा. आता फक्त आपण व्यावसायिक म्हणजे जे आपल्याला 30 दिवसात 2 किलो होणाऱ्या कोंबड्या त्याच्याबद्दल आपल्याला बघायचंय, आणि जे 360 अंडे देतात वर्षाला त्यांच्याबद्दल आपल्याला बघायचं. आपण सुरुवातीला मांसल कोंबड्यांचा जो बिझनेस आहे त्याच्याबद्दल बघूया. जर तुम्ही कुठल्याही शेतकऱ्याला जर ऑप्शन दिले की तुम्हाला मांसासाठी कोंबडीचं पालन करायचंय का अंड्यासाठी, आणि त्याला जर कुक्कुटपालनाबद्दल माहिती असेल
तर तो मांसाच्यासाठी लवकर जातो. का जातो? इनिशियल इन्व्हेस्टमेंट कमी आहे. का कमी आहे? कारण की तुम्हाला फक्त एक शेड उभं करायचंय. 3 ते 4 लाख रुपये खर्च आला तर एकदम बेसिकचं शेड उभं राहतं. त्याच्यात तुम्ही 3 ते 5 हजार कोंबड्या ठेवू शकता. ठीक आहे. जर तुम्हाला अंड्यासाठी कुक्कुटपालन करायचं तर मिनिमम 5,000 तरी कोंबड्या ठेवाव्या लागतात आणि त्याला तर 15 ते 20 लाख खर्च येऊ शकतो. कारण तुमच्या जो शेड आहे त्याच्यामध्ये जाळी पण असते, केजेस. तर केजेसचा खर्च जास्त आहे. तर सरासरी आम्ही असं म्हणतो की 700 रुपये प्रति कोंबडी खर्च येतो जर अंड्याचं करायचं असेल. तर मांसासाठी खर्च कमी आहे. दुसरा, ह्याचा परतावा जो मिळतो तुम्हाला कोंबड्या ठेवल्यानंतर हा 30 ते 35 दिवसात मिळतो. म्हणजे एका मंथली सॅलरी सारखं आहे. तुम्हाला प्रत्येक महिन्याला पैसे मिळतात. त्या टाइप मध्ये हे मांसासाठीचं कोंबडी पालन. आणि ह्याच्यात आता उत्तर भारतात तर अजून पुढची एक स्टेप झाली. तंदुरी चिकनच्या नावाखाली 24व्या दिवसातच ते कोंबड्या विकतात बऱ्याच ठिकाणी. कारण ते सॉफ्ट चिकन असतं, 1 किलोचं असतं आणि इकडं तंदूर किंवा ड्राय चिकन खाण्याची प्रथा जास्त आहे. तर त्याच्यासाठी त्यांना यंग चिकन लागतं. 24 दिवस म्हणजे एका महिन्याच्या कमी कालावधीतच तुम्हाला कोंबडी ती विकायला येते. तर त्याच्यामुळे ह्याची डिमांड जास्त आहे. तिसरी डिमांड जास्त काय आहे की एफसीआर. एफसीआर म्हणजे काय? तुम्ही किती फीड खाल्लं आणि ती कोंबडी किती किलोची झाली. समजा तुम्ही 1.5 किलो कोंबडीनं फीड खाल्लं आणि ती 1 किलोची झाली तर तिचा एफसीआर 1.5. तर हा जो कन्व्हर्जन रेशो आहे की धान्यापासून किंवा खाण्यापासून कोंबडीच्या स्वतःच बॉडी बनवायची, हा रेशो ह्या बाउन्सर कोंबड्यांमध्ये खूप जास्त आहे. म्हणजे तुम्हाला 2 किलो जर कोंबडी बनवायची असेल तर साधारणतः 3200 ते 3300-3400 ग्रॅम मध्येच ती 2 किलो बनून जाते. हे बाकीच्या कोंबडी पालनामध्ये असं नाहीये. एफसीआर पुअर आहे, फास्टर रिटर्न्स आहेत. आणि चौथं लास्ट की डिमांड जी आहे पोल्ट्री मीटसाठी खूप जास्त आहे. म्हणजे आता मी बरेली तर आहे दिल्लीपासून 200 किलोमीटर, तर इथं चिकन जवळपास 250 रुपये किलो पर्यंत पोहोचले. का? तर थंडीमध्ये डिमांड जास्त आहे आणि सप्लाय कमी आहे. तर ह्या ज्या मोठ्या मोठ्या गोष्टी आहेत ह्याच्यामुळं शेतकरी बांधवांचं ह्या मांसल कोंबड्यांच्या उत्पादनाकडे जास्त लक्ष असतं. ठीक आहे. तिसरी गोष्ट काय आहे की ह्या कोंबड्या पहिल्या दिवशी 40 ग्रामच्या असतात आणि 30 ते 32 दिवसात 2 किलोच्या होतात. तर मी तुम्हाला एक गोष्ट इथं सांगू इच्छितो की बऱ्याच ठिकाणी आपण सोशल मीडियावर बघतो की ह्याच्यात हार्मोन दिले जातात, ह्याच्यात काही औषधं दिली जातात वेगवेगळी. तर ते सगळं साफ खोटं आहे. कारण की आम्ही ज्या संस्थेत आता बसून मी बोलतो तुमच्याशी, त्या संस्थेमध्ये आम्ही एकही अँटीबायोटिक वापरत नाही, काहीही वापरत नाही. तरी आमच्या कोंबड्या या 40 दिवसात 30 ते 40 दिवसात 2 किलो होतात. तर ह्याचं क्रेडिट कुणाला जातं? जे जुने सायंटिस्ट होते, त्यांनी रिसर्च केला न्यूट्रिशन मध्ये, त्यांनी रिसर्च केला जेनेटिक्स मध्ये, म्हणजे त्यांच्या आई वडिलांच्या सिलेक्शन मध्ये, त्यांच्या खानपानावर, आणि हे यांची ताकद या कोंबड्यांची वाढत गेली. हे कुठल्याही हार्मोनमुळे नाहीये किंवा कुठल्याही औषधांमुळे नाही. हे तुम्हाला शेतकरी बांधवांना पहिले लक्षात घेतलं पाहिजे आणि कोण असं सांगत असेल तर त्याला चॅलेंज पण केलं पाहिजे. का असं होतं की कारण कोंबड्यांचे आई बापच असे निवडले जातात की त्याच्यामुळं कोंबड्यांमध्ये जास्त वाढण्याची ताकद होते. सिंपल एक्झाम्पल मी तुम्हाला देतो. 6 फुटाची आई असेल आणि 6 फुटाचे वडील असेल तर मुलगा 6 फुटाचा होणारच. तसंच काहीच जेनेटिक्स मध्ये ब्रीडिंग मध्ये सिलेक्शन प्रेशर लावून केलं जातं. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की ह्याच्यात प्रायव्हेट कंपनीचा पण खूप मोठा रोल आहे. आम्ही रिसर्च केला, आम्ही जगातल्या चांगल्या कोंबड्या घेऊन आलो, ते तुमच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं आमच्या हातात नाहीये. त्याच्यासाठी राज्य सरकार त्यांच्या एक्सटेन्शनचे व्यवस्था आहे त्यांच्याकडे, ज्यांचे डॉक्टर आहेत वेटनरी तुमच्याशी ते कॉन्टॅक्ट मध्ये राहतात, त्यांच्याकडून हे शक्य नाही. तर प्रायव्हेट कंपन्या 1990 पासूनच या क्षेत्रात कोंबडी पालनाच्या क्षेत्रात आल्या आणि त्यांचा पण खूप मोठा वाटा आहे की जो काही नवीन रिसर्च जगाच्या पाठीवर होतोय, नवीन जातीच्या, उन्नत जातीच्या, चांगल्या जातीच्या कोंबड्या तयार होतात ते तुमच्यापर्यंत पोहोचवायचे. त्याच्यामुळे ही ग्रोथ आहे, ना की कुठल्या हार्मोनमुळे. तुम्ही म्हणाल की सर हार्मोन वगैरेचे व्हिडिओ काय आहेत? कारण असं आहे की आपण लसीकरण जे करतो कोंबड्यांमध्ये ते इंजेक्टेबल कधी करतो आणि त्याचा फोटो काढून टाकला जातो की सर हे इंजेक्ट नाही, हार्मोन आहे. हार्मोन देऊ शकत नाही आपण कोंबड्यांमध्ये. का? तर हार्मोनच्या इंजेक्शनचा खर्च जास्त आहे, 400 ते 600 रुपये, आणि कोंबडी 200 रुपयाची. तर कुठला शेतकरी ते हार्मोन देणार आहे? पण तुम्ही उद्याचे कुक्कुटपालन भविष्यातले आहात, तर मी तुम्हाला ह्यासाठी सांगितलं की तुम्ही ह्या गोष्टी प्रखरतेने बोललं पाहिजे किंवा स्टेटसवर पण ठेवलं पाहिजे. आता आपण बघूया की ब्रॉयलर किंवा मांसासाठी जी कोंबडी पालन आहे हे कसं सुरू झालं. 1970-80 साली जवळपास 1 वर्षाची कोंबडी जेव्हा अंड द्यायचं बंद करायची त्यावेळेस तिला ब्रॉयलर म्हटलं जायचं. आणि आज 30 दिवसातच हे कोंबडी 2 किलोची होऊन आपण ती विकतो किंवा ब्रॉयलर मांसासाठी ती विकतो. तर हे सगळं मी मगाशी सांगितल्याप्रमाणे न्यूट्रिशन म्हणजे तिच्या खानपानावर 70% खर्च तुमचा कुक्कुटपालनामध्ये खाण्यावर जातो. तर त्याच्यात झालेला रिसर्च, त्याच्यात झालेलं संशोधन, प्लस
जेनेटिक्स म्हणजे त्याच्या ब्रीडिंग, त्याचे आईबाप सिलेक्ट करण्यामध्ये झालेलं संशोधन, त्याच्यामुळे हा सगळा एवढा मोठा मतलब झेप हे सगळ्यांना घेता आले आणि 30 दिवसात जाता आपल्याला ह्या मांसासाठीच्या कोंबड्या मिळून जातात. आता आपण येऊया, हे बेसिक तुमच्या गोष्टी काही क्लिअर झाल्या मार्केट बद्दल किंवा एक सोशली काय मेसेज कुक्कुटपालनाचा आहे त्याच्याबद्दल. आता आपण असं मानूया की एका शेतकऱ्याला कोंबडी तयार करण्यासाठी शेड बनवायचं, तर त्यासाठी काय काय गोष्टी लक्षात ठेवाव्या. तर पहिली गोष्ट तुम्हाला एक क्लॅरिफिकेशन मी ह्याच्याद्वारे द्यायची इच्छा आहे माझी, की जे ऍग्रिकल्चर हा स्टेट सब्जेक्ट आहे, म्हणजे शेतीविषयक धोरणाचे निर्णय हे राज्य सरकार घेतं. आम्ही केंद्र सरकारमध्ये बसून नियमावली बनवू शकत नाही, आम्ही फक्त गाईडलाईन देतो तुम्हाला की तुम्ही असं करू शकता. जे तुमचे नियम आहेत ते तुमच्या महाराष्ट्र सरकारचे जे नियम असतील तेच लागू आहेत. मी यासाठी हे सांगितलं की आता मी तुम्हाला काही नियमावली सांगू इच्छितो की केंद्र सरकार काय म्हणतं. केंद्र सरकार हे म्हणतं की तुमचा जो फार्म आहे त्या फार्म मध्ये जर एअरपोर्ट, रेल्वे स्टेशन किंवा हायवेज आहे त्याच्यापासून 500 मीटर दूर असला पाहिजे. परत मी तुम्हाला सांगतो ही नियम नाहीये, हा ही एक गाईडलाईन आहे. म्हणजे तुम्ही हे असं आयडियली आदर्शवादी असं असावं. नियम काय ते राज्य सरकार डिसाईड करणार. आता सध्या तरी तसा काही नियम नाहीये. दुसरा गोष्ट काय आहे की जे गावाचा पाणवट आपण ज्याला म्हणतो, जिथून पाणी पितं गाव, मग एखादा कॅनॉल असेल किंवा नदी असेल किंवा विहीर असेल त्याच्यापासून 500 मीटर पाहिजे. ठीक आहे. तिसरी गोष्ट काय आहे, 2 शेड मधलं जे अंतर आहे, म्हणजे 2 शेड तुम्ही तयार केले तर त्याच्यामध्ये अंतर 10 मीटर म्हणजे 30 फुटापर्यंत अंतर ठेवलं पाहिजे. तिसरी गोष्ट काय, 2 जे फार्म आहेत, 2 फार्म म्हणजे एक तुमचा फार्म आहे, तुमच्या शेजाऱ्याने एक फार्म तयार केला, तर त्या दोन्हीमध्ये जर सेम स्पेसिसचे असतील तर 500 मीटरचं किंवा 300 ते 500 मीटरचं अंतर पाहिजे. पण ह्या गोष्टी मी परत एकदा सांगतो, हे नियम नाहीयेत, हे नियमावली आहेत. आणि बऱ्याच वेळा असं पण होतं की सर फार्मचं रजिस्ट्रेशन करायचं का, पोल्ट्री फार्म मी तयार करतोय तर मी त्याचं रजिस्ट्रेशन करू का, तर ते प्रत्येक राज्य सरकारचा वेगळा नियम आहे. बट 5,000 पेक्षा जास्त फार्म असेल कॅपॅसिटीचा तरच त्याचं रजिस्ट्रेशन हरियाणा, पंजाब वगैरे मध्ये करतात. महाराष्ट्रामध्ये अजून तर मला वाटत नाही की तशी काही नियमावली आली. बट तुम्ही एक काळजी घेऊ शकता की ज्यावेळेस तुम्ही असं मोठ्या प्रमाणावर कुक्कुटपालन करण्याची इच्छा तुमची असेल तर जो सरपंच असतो की गावातला पशुवैद्यकीय डॉक्टर आहे त्याला एक तुम्ही चिठ्ठी देऊ शकता. तो जर खूप हुशार असेल तर तो तुम्हाला त्या चिठ्ठीचं उत्तर देतो आणि काही गोष्टी तुमच्याकडून मागतो फॉर्मवरून वगैरे. आणि त्यांनी जर मागितली नाही तर 30 दिवसात तुम्हाला उत्तर नाही आलं तरी मानलं जातं की त्यांची काही हरकत नाही. तर हे तुम्हाला लिगली परत की वास येणं किंवा बाकीचे काही लोकल प्रॉब्लेम सुरू झालं पॉलिटिक्स वगैरे तर त्याच्यात तुम्हाला हे गोष्टी तुम्हाला फायद्याच्या ठरतात. त्यामुळे तुम्ही फार्म सुरू करायच्या आधी तिथला एक सरपंच आणि पशुवैद्यकीय कृषी अधिकाऱ्याला एक चिठ्ठी द्या, त्याची तुमच्याकडे पोच पावती एक घ्या किंवा त्याला आपण पर्सनल कॉपी म्हणतो, आणि 30 दिवसात त्यांनी काय उत्तर दिलं तर ठीक आहे, नाही तर ते कायद्याने असं मानलं जातं की त्यांना काय ऑब्जेक्शन नव्हतं. आता नेक्स्ट तुम्हाला मी तुम्हाला जे काही नियमावली होती ती थोडी सांगितली. आता तुम्हाला ते शेड सुरू करायचंय. शेड सुरू करताना काही काही गोष्टी, कारण कुक्कुट पालन म्हणजे तुम्हाला कोंबडी आल्यानंतर जागा होणे नाहीये मांसल कोंबड्यासाठी. कारण तुम्ही एक लक्षात ठेवा, ह्या ज्या कोंबड्या आपण पाळतोय त्या 30 दिवसात 2 किलो होणार आहेत. म्हणजे असं आहे की तुमच्या 100च्या क्लासमध्ये, जसं आता तुम्ही ऐकताय 100 शेतकरी आहेत, 100 शेतकऱ्यांना मी जर सांगितलं की क्लास नंतर मी एक एक्झाम घेणार आणि त्या एक्झाम मध्ये जो टॉपर येईल त्याला सर्टिफिकेट देणार, तर ते किती मोठं प्रेशर आहे त्याच्यावर. तसंच आहे ह्या मांसल कोंबड्यामध्ये की ह्यांच्यामध्ये त्यांना खूप मोठा प्रेशर आहे, त्यांना 30 दिवसात 2 किलो व्हायचं. त्यामुळे त्यांचं शेड, त्यांचं राहणीमान ह्याच्यातून कुठलाही स्ट्रेस किंवा दबाव त्यांच्यावर असला नाही पाहिजे, बरोबर. तर त्यासाठी शेड तयार करण्यापासूनच तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. आणि त्यासाठी काय काय गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत त्या मी तुम्हाला एक एक करून सांगतो. तर पहिली गोष्ट की याचं ओरिएंटेशन म्हणजे दिशा कशी असली पाहिजे, तर दिशा ईस्ट टू वेस्ट असली पाहिजे. तुम्हाला जसं फोटोत दिसतंय तर शेडच्या एका साईडला सूर्य आला पाहिजे आणि एका साईडला गेला पाहिजे. आणि जी मोठी तुम्हाला फोटोमध्ये दिसते जे मोठं हे असेल वॉल किंवा आपली भिंत, त्याच्यावर डायरेक्ट सूर्यप्रकाश नाही पडला पाहिजे, साईडवर पडला पाहिजे. तर ईस्ट वेस्ट डायरेक्शन असेल तर ते होतं. हे का कशासाठी, तर डायरेक्ट जर सनलाईट पडली फार्मवर तर 5 डिग्री टेम्परेचर जास्त राहतं, आणि जर इनडायरेक्टली पडली तर 4 ते 5 डिग्री ऑटोमॅटिकली तुमचं हे कमी होऊन जातं, काय म्हणतात त्याला, टेम्परेचर. कारण कोंबड्यांना सगळ्यात जास्त त्रास हा गरमीचा होतो. का होतो, कोंबड्यांना घाम येत नाही. ठीक आहे. दुसरं, कोंबड्यांमध्ये स्वेट ग्लँड असल्यामुळे घाम येत नाही. कोंबड्या 30 दिवसात 2 किलोच्या होतात. त्यांचे जे मेन ऑर्गन आहेत, विसरल ऑर्गन आपण म्हणतो, हार्ट, लिव्हर, किडनी, ते छोटेच असतात.
फक्त मसल आणि फॅट वाढतं, त्याच्यामुळे त्यांच्यावर जास्त तणाव असतो. तिसरी गोष्ट, गरमी बाहेर पडताना पण त्यांना अडचण येते, कारण की त्यांच्याकडे पंख आहेत. पंखामुळे ते गरमी पण इझिली बाहेर जात नाही. अशा बऱ्याच गोष्टींमुळे कोंबड्यांवर तणाव निर्माण होतो. त्याच्यामुळे ही गोष्ट तुम्ही पहिल्यांदा लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट काय, जर ते तुमचं जर रूफ आहे, रूफ म्हणजे छत, ते आतून जर ब्लॅक पेंट केलं आतून, तर ते हीट ऍब्सॉर्ब करतं, आणि बाहेरून जर व्हाईट पेंट केलं तर हीटला रिफ्लेक्ट करतं. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, ह्या जर लक्षात ठेवल्या तुम्ही तर फार्ममध्ये गरमी कमी व्हायला मदत होते. दुसरी गोष्ट, विड्थ, मोठा म्हणजे ते किती लांबी किती असू शकते, ज्याला आपण लेंथ म्हणतो, पण ते विड्थ आहे ते 30 ते 32 फीटच पाहिजे. त्याच्यापेक्षा जर जास्त विड्थ असेल, त्याला हिंदीमध्ये मोठाही म्हणतो आपण, ठीक आहे, ती जर जास्त असेल तर मग व्हेंटिलेशन ठीक होत नाही. तुम्ही कितीही मोठा लांब फार्म बनवू शकता, पण मोठाही त्याची जी थिकनेस आहे फार्मचा 30 ते 32 फीट पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त नाही. लेंथ किती असू शकते. नंतर प्रश्न येतो, सर उंची किती पाहिजे. उंची दोन्ही साईडचे जे भिंती आहेत त्याच्यावर 8 ते 10 फुटापेक्षा जास्त उंच नाही पाहिजे, आणि जास्त कमी उंच नाही पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त असेल तरी चालेल, आणि सेंटरला 12 ते 14 फुटाची उंची पाहिजे. जास्त असेल कधी चांगलं, कारण तुम्ही जुने घरं जावा, जुन्या वाड्यात जावा, त्यांची उंची किती जास्त असते, तिथं व्हेंटिलेशन होतं, गरमीमध्ये गरम होत नाही, थंडीत थंडी वाजत नाही. किंवा आपल्या शिवाजी महाराजांचे किल्लेही बघा, त्याची जी छताची हाईट ही खूप जास्त असते, त्याच्यामुळे व्हेंटिलेशनसाठी मदत होते. बट ऍटलिस्ट मिनिमम 8 ते 10 फूट साईडला पाहिजे, आणि सेंटरला 12 ते 14 फूट. लेंथ मी तुम्हाला सांगितली किती असू शकतं. फ्लोअर म्हणजे फरशी किंवा त्याचा बेस, फ्लोअर हा नेहमी पक्का पाहिजे. बरेच लोक कच्च्या फ्लोअरवर करतात मातीच्या, तर तुम्ही 1 ते 2 वर्ष त्याच्यात फार्मिंग केल्यानंतर मॉइश्चर, आर्द्रता येते, त्याच्यामध्ये कॉक्सिडिया होऊ शकतो, तो की एक रोग आहे. त्या रोगामध्ये मग कोंबडीला डायरिया, पातळ संडास लावणे, ह्या गोष्टी होऊ शकतात. जर तुम्ही कमर्शियल व्यावसायिक मुर्गी पालन, कुक्कुट पालन करताय, तर बेस तुम्ही पक्काच ठेवायला पाहिजे. पक्का म्हणजे फरशी वगैरे टाकायची गरज नाही, सिमेंटचा कोबा आपण जो म्हणतो, सिमेंट आणि थोडे रेती मिक्स करून ते थोडीशी पक्की करून घेतली पाहिजे. राहिला तर छत. छत बऱ्याच प्रकारचे असतात, अस्बेस्टॉस, पत्र्याचं आहे, अस्बेस्टॉसचं आहे, कुठले ते तुमच्या बजेटवर डिपेंड करतं. कारण तुम्ही पत्र्याचं जर रूफ लावलं तर ते लवकर गरम होणार, लवकर थंड पण होणार, त्यामुळे उन्हाळ्याचा त्रास होऊ शकतो, बट ते स्वस्तात मिळून जातं. अस्बेस्टॉसचं, सिमेंटचं जर छत लावलं तर ते चांगलं आहे. काही लोक झाडाच्या ब्रँचेस पासून, त्याच्यापासून पण छत बनवतात, तेही बनवू शकतं. तुमच्यावर डिपेंड आहे. फक्त कोंबड्यांना पावसाचा किंवा उन्हाचा ह्याचा त्रास कमीत कमी झाला पाहिजे. तर तुम्ही ढोबळमानाने हे चित्र जर बघितलं तर असं एक कोंबडी, तुम्हाला कोंबडीचं शेड, मांसल पक्ष्यासाठीचं शेड असं दिसतं, ठीक आहे. फक्त 1 ते 1.5 फुटाचीच भिंत असते, त्याच्यानंतर जाळी, साईडला 8 ते 10 फूट उंची, सेंटरला तुम्ही बघाल की 12 ते 14 फूट उंची, आणि अजून एकदा तुम्ही बघा की ओव्हरहँग म्हणजे जिथं भिंत आणि छत एकमेकाला टेकतंय तिथं 2 ते 3 फुटाचं एक्सटेन्शन द्यायचं, त्याला ओव्हरहँग म्हणतात. त्याच्यामुळे पावसाचं पाणी आत येत नाही किंवा गरमी पण होत नाही. तर अशा तऱ्हेने एक मॉडेल पोल्ट्री हाऊस असं असतं. मी तुम्हाला काही लोकल फोटो दाखवतो. बरेलीमध्ये बरेलीच्या आसपास जे फार्म आहे तिथला हा फोटो आहे. तुमच्या आता लक्षात येईल बघा, लोखंडी पाईप आहे, 1 ते 1.5 फुटाचीच हे आहे भिंत, त्याच्यानंतर जाळी आहे, आणि सिंपल एक भिंत दोन्ही साईडला उभी केली. आता तुम्ही म्हणाल की सर याचा खर्च किती आहे. हे खूप स्वस्तात 2 ते 2.5 लाखातच 3 ते 5,000 पक्षी ठेवण्याचं शेड तयार झाले. ह्याच्यातली एक आणखी चांगली गोष्ट आहे, जर तुमचा काही कारणामुळे फार्म बंद करायला लागला तर यातले 30 ते 40% पैसे तुम्हाला रिटर्न येतात. कारण ह्या गोष्टी जसं की पत्रा, ह्या सिमेंटच्या पाईप, भांडी हे सगळे विकली जातात, त्याच्यामुळे तुम्हाला अर्धे पैसे तरी शेडचे परत मिळू शकतात. त्याच्यानंतर ह्याच्या बघा साईडला जे गरम हवा येते ते वाचवण्यासाठी आपली पोती आहेत ते भिजून अडकवलेले आहेत. म्हणजे इथं थंडी जास्त असते बरेलीमध्ये, तर त्याच्यासाठी पण त्याचा उपयोग होतो हिवाळ्यामध्ये, की त्याच्यामुळे थंडीपासून पण कोंबड्यांचं संरक्षण होतं. एकदम बेसिक, ज्यांच्याकडे कमी पैसे आहेत त्यांच्यासाठीची सिस्टीम आहे. हा, ज्यांच्याकडे थोडे पैसे जास्त आहेत त्यांच्यासाठी ही सिस्टीम आहे. बघा तुम्ही, पोल चेंज झाले सिमेंटचे, छताला सपोर्ट आहे फॉल्स रूफिंग सारखा, त्याच्यामुळे जरी वारं सुटलं तरी ते स्ट्रॉंग आहे. दुसरं, पाणी प्यायची सिस्टीम ऑटोमॅटिक आहे, निप्पल ड्रिंकर. फीडची सिस्टीम ऑटोमॅटिक आहे, फीडर. त्यामुळे तुम्हाला 10,000 पर्यंतच्या शेडसाठी एकच वर्कर पाहिजे, कारण सगळं ऑटोमॅटिक आहे. हा, बट ह्याच्यात थोडीशी इन्व्हेस्टमेंट जास्त लागणार. तर हे दुसऱ्या टाईपचं शेड आहे. हे तुमच्या बजेटनुसार तुम्ही हे अशा प्रकारचं बनवू शकता. तिसऱ्या टाईपचं शेड असतं, त्याला ऑटोमॅटिक ब्रॉयलर फार्म म्हणतात किंवा EC हाऊस, एन्व्हायरमेंटली कंट्रोल्ड हाऊस. हे खूप महाग आहे, त्याला जवळपास
50 लाखापासून इन्व्हेस्टमेंट सुरू होते. बट ह्याच्यात काय आहे, कोंबडी आत गेल्यापासून बाहेर येईपर्यंत माणसांचा संपर्क येत नाही. उत्पादन 10% पर्यंत जास्त असतं नॉर्मल शेडपेक्षा, आणि 1-1 लाख पर्यंत कोंबडी फक्त एकच माणूस कंट्रोल करू शकतो. ह्या फक्त तुम्हाला बटन दाबायचे. हे बाहेर जे सायलो दिसतात आहेत मोठे ड्रम, त्याच्यामध्ये फीड असतं. ऑटोमॅटिक फीडिंग, ड्रिंकिंग, टेम्परेचर, गॅस सगळं मेंटेन होतं बटनावर. एक जस्ट लाईक एक एसी रूम आहे तुमची, त्याच्यात सगळं सेंट्रलाइज एसी आणि सगळ्या गोष्टी यंत्रावर मेंटेन केल्या जातात. त्याचा फायदा नक्कीच आहे, कारण की कोंबड्यांचं ग्रोथ ह्याच्यात जास्त चांगले असते आणि रोगाचं प्रमाण कमी असतं, पण ह्याच्यात इन्व्हेस्टमेंट पण जास्त आहे. पण आता नवीन बरेचसे शेतकरी साऊथ इंडियामध्ये ह्या प्रकारचं पण शेड टाकायला लागले. ह्या शेडमध्ये काय प्रॉब्लेम असतो, ह्या शेडमध्ये काय फायदा असतो, तर ह्या शेडमध्ये इव्हॅपोरेटिव्ह कूलिंग म्हणजे कूलिंग पॅड्स आहेत. ते टेम्परेचर मेंटेन करतात. गरम हवा आत येते पॅडच्या वरून. आणि जस्ट 1 मिनिट, हा सूर्या 3 बजे है ना, गुड आफ्टरनून, 3 बजे है ना, मैं आ रहा हूँ, क्लास में हूँ, जस्ट खत्म करके आ रहा हूँ, 15 मिनिट में शुरू करता है. ठीक. तो कूलिंग पॅडमुळे काय होतं, तर कूलिंग पॅडमुळे गरम हवा बाहेरून थंड होऊन आत येते आणि टेम्परेचर मेंटेन राहतं. तसंच तुम्ही ब्रुडिंग, जे आता आपण पुढे बघणार आहे, तर ब्रुडिंग पण येतं गॅस ब्रुडर्स किंवा भिंतीमध्येच ब्रुडर असतात, त्याच्यामुळे युनिफॉर्म टेम्परेचर सुरुवातीला मेंटेन व्हायला मदत होते. हे फीडिंग, वॉटरिंग ते पण ऑटोमॅटिक होतं त्या एसी शेडमध्ये. तुम्हाला फोटोमध्ये दिसतंय सायलो पासून हे फीड त्या जे भांडे धान्याची, त्याच्या खाद्याची, तिथपर्यंत ते ऑटोमॅटिक फीड जातं. त्यामुळे कायम ते धान्याची भांडी, खाद्याची भांडी भरलेली राहतात आणि कोंबड्यांचं वजन वाढायला मदत होते. हे त्याचे फायदे आहेत, बट ऑब्व्हियसली त्याची प्राइस पण जास्त आहे. आता आपण शेड बघितलं, त्याच्या आधी आपण जागा कशी सिलेक्ट करायची ते बघितलं. जागा सिलेक्ट करताना एक गोष्ट राहून गेली होती, मी परत एकदा सांगतो. जागा सिलेक्ट करताना नेहमी अशी जागा सिलेक्ट करा की तिथे एक कच्चा पक्का रोड पाहिजे, कारण तुमचा माल तिथून जाणार आहे. इलेक्ट्रिसिटीची व्यवस्था चांगली पाहिजे. तिसरा, जवळपास लेबर पाहिजेत की जे तुम्हाला इझिली अवेलेबल होतात. आणि एक्सटेन्शन साठी किंवा एक्सपान्शन साठी तुम्हाला शेजारी जागा पाहिजे. एक्सपान्शन साठी का पाहिजे, कारण की बऱ्याच वेळा तुम्ही बघा, एक शेड सुरू केलं, तुम्हाला फायदा झाला, दुसरं शेड करायचं असतं, तर तुमची जागा कमी असेल तर तिथं तुम्ही करू शकत नाही. तर फ्युचर डोक्यात ठेवूनच करा. आणि बऱ्याच वेळा तुम्हाला म्हणतात, सर नाही याच्यात नुकसान जास्त आहे, तर जनरली काय होतं ना, तुम्ही कुठल्याही शेतकऱ्याला विचारा जो करतोय, तो काय म्हणतोच, नाही सर खूप नुकसान आहे. पण पुढच्या वेळी तुम्ही त्याकडे जाता तर एक शेड वाढलेलं असतं. तर ही ह्युमन टेंडन्सी आहे. त्यामुळे फ्युचर एक्सपान्ससाठी पण तुम्ही जागा ठेवा. जर मनापासून हे केलं तर ह्याच्यात फायदाच आहे. आता आपण सगळं केलं, आता फायनली आपल्याला जायचंय की कोंबड्या कुठल्या ठेवायच्या. तर कोंबड्याच्या आमच्या संस्थेमध्ये, त्याच्या मी आधी माहिती देतो. कॅरिब्रो विशाल, कॅरिब्रो धनराज, कलर्ड आणि व्हाईट जो वेंकी सारखा दिसतोय तो बोर्ड आहे. तो 6 आठवड्यामध्ये 2 किलो पर्यंत होतो. बट मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जर तुम्हाला व्यावसायिक पोल्ट्री पालन करायचंय, व्यावसायिक कोंबड्या पाळायच्या आहेत, तर कधीही सरकारी सिस्टीमवर डिपेंड राहू नका. तुम्ही बुक करणार, ते 1 महिन्यानंतर येणार, तुमचा वेळ जाणार. प्रायव्हेटमध्येही या कोंबड्या इझिली उपलब्ध आहेत आणि तिथूनही तुम्ही त्या घेऊ शकता. मी काही नावं दिले, वेंकीची वेंकॉस 400, आता वेंकॉस 430 पण अवेलेबल आहे. इंद्रब्रो आहे, सगुन आहे, इंडियन ब्रॉयलर आहे, सीपी पोल्ट्री आहे, रॉस आहे. त्यामुळे कुठल्याही तुम्हाला जेवढ्या पाहिजे त्या प्रकारच्या कोंबड्या अवेलेबल आहेत. हा 30 ते 40 दिवसातच ह्या 2 किलो, 30 दिवसातच 2 किलो होतात. आणि दुसरी गोष्ट ही आहे की प्रायव्हेट कंपनीच्या एका फोनवर तुम्हाला लगेच चिक्स अवेलेबल होऊन जातात. त्यामुळे कुठल्याही कंपनीशी संपर्क केला तुम्ही तुमच्या जवळच्या, तर तुम्हाला हे चिक्स एका दिवसाचे पिल्ले मिळू शकतात. आता मी जे काही सांगणार आहे मांसल कोंबड्यांबद्दल, हे काही नवीन नाही किंवा कुठं अवेलेबल नाही असं नाही. समजा तुम्ही वेंकीची कोंबडी घेतली, तुम्ही जस्ट गुगल करताय, कारण तुम्ही ऑनलाईन जॉईन झाला म्हणजे तुम्ही थोडेसे प्रगतीशील शेतकरी आहात, तर तुम्ही फक्त गुगलमध्ये मॅनेजमेंट गाईड वेंकीच टाकलं तर एक बुकलेट येतं. पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत काय करायचं याची सगळी माहिती या बुकलेटमध्ये असते. त्यामुळे माझ्या क्लासमधल्या काही गोष्टी समजल्या नसतील तरी तुम्ही त्या तिथं जाऊन समजू शकता. आता आपण हे सगळं बेसिक कव्हर केलं, शेड तयार केलं, जागा निवडून, कोंबड्या विकत घेतल्या 1 दिवसाच्या. आता पहिला दिवस उजाडला, तर पहिल्या दिवशी काय करायचंय, तुम्ही बघायचंय की कोंबडीचं पिल्लू तुम्हाला चांगल्या क्वालिटीचं दिलंय का. हे कसं ठरवायचं, तर जवळपास तुम्हाला सपोज 10,000चा शेड आहे, तर 8,000 पिल्ल आहेत, तर ती 10,000 पिल्ल आहेत, तर त्यातली 7 ते 8,000 पिल्लांचं वजन 40 ग्रॅमपेक्षा जास्त पाहिजे पहिल्या दिवशी. आता 10,000 तुम्ही म्हणाल सर 10,000 कोंबड्यांचं वजन करणं पहिल्या दिवशी म्हणजे 2 दिवस लागतील. सगळ्या कोंबड्यांचं वजन करायचं नाहीये. ते शेतावरून भाताची परीक्षा, त्याच्यानुसार फक्त चारी कोपऱ्यातले 100 बर्ड आणि सेंटरचे 100 यांचे वजन करायचं 500 बर्डचं. त्याच्यात जर 300-350 कोंबड्यांमध्ये 40 ग्रॅमपेक्षा जास्त वजन असेल
पिल्लांचं, तर याचा अर्थ तुम्हाला चांगल्या क्वालिटीची पिल्लं दिली, नाहीतर तुम्ही हॅचरीला कंप्लेंट करायची. दुसरं, त्यांचे जे पाय आहेत ते लंगडे नाही पाहिजेत. तिसरं, त्यांचं नॅचरल ओपनिंग आहे, कान, नाक, डोळे, वेंट, जिथून ते फिसिस किंवा संडास करतात, त्या सगळ्या गोष्टींमधून कुठलंही सिक्रिशन नाही पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्ही ज्यावेळेस शेडमध्ये एंटर करता पिल्लांच्या, तर गोंगाट पाहिजे, शांतता नाही पाहिजे, ते ऍक्टिव्ह पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी सांगतात की तुमची चिक्स जे तुम्हाला दिलेले आहेत ते चांगल्या क्वालिटीचे आहेत. ठीक आहे. आता दुसरा प्रश्न येतो, सर जागा किती लागते? तर पहिल्या 2 ते 3 आठवडे मांसल कोंबड्यांसाठी फक्त अर्धा फुटाची जागा लागते, 450 सेंटीमीटर स्क्वेअर, अर्धा फूट. 20 ते 22 दिवसानंतर 1 फूट. उन्हाळा असेल तर तुम्ही थोडी जागा वाढवू शकता, 1.2 स्क्वेअर फूट. हिवाळा असेल तर थोडी कमी करू शकता. तर मोठी आपल्याला लेक्चर ढोबळ मानाने एक लक्षात ठेवायचं की एका कोंबडीसाठी 1 स्क्वेअर फुटाची जागा पाहिजे. तर तुमचं 1000 स्क्वेअर फुटाचं शेड असेल तर तुझ्यात तुम्ही 900 ते 950 कोंबड्या ठेवा, कारण राहिलेले 75 ते 100 फूट तुम्हाला पाण्याची आणि खाद्याची भांडी ठेवायसाठी जागा पाहिजे. ठीक आहे. ठीक आहे. आता त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं मांसल कोंबड्यांमध्ये ब्रुडिंग. तुमच्यातल्या काही शेतकऱ्यांना माहित असेल की पहिल्या दिवशी लाईट द्यावी लागते, पहिले 7-8 दिवस कोंबड्यांना, त्याला ब्रुडिंग म्हणतात. ठीक आहे. आणि अशी एक म्हण आहे इंग्रजीत की युद्धाच्या आधी जर तुम्ही खूप घाम गाळला तर युद्धात रक्त कमी सांडावं लागतं. तर ज्यांना मांसल कोंबड्या ठेवायच्या आहेत त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा की ते पहिले 8 दिवस आहेत तेवढेच तुम्हाला मेहनत करायचे. बरेच शेतकरी 2-2, 3-3 दिवस फार्म मध्येच झोपतात. ते मेहनत केली की राहिलेल्या 20 दिवसात तुम्हाला जास्त काही मेहनत करायची गरज नाहीये, कोंबड्यांना काहीही होत नाही. आपण आता बघूया हे ब्रुडिंग काय नक्की, की ब्रुडिंग मी जे आता तुम्हाला सांगितलं हे ब्रुडिंग का करायचं आणि याचं इम्पॉर्टन्स काय. जर इंग्लिश मध्ये दिलं असेल तर मी तुम्हाला मराठीत समजून सांगतो. जर कोणी तुमच्यातलं परदेशात गेला असेल तर जर कोण मूर्ख माणूस असेल तर त्याला चिकन ब्रेन म्हणतात. काच म्हणतात कारण कोंबडीचा जो मेंदू आहे हा त्याच्या बॉडीच्या प्रपोर्शन मध्ये खूप लहान आहे, अर्धा ग्रॅम 1 ग्राम. आपला मेंदू किती साईज असतो, 150 ते 100 ग्रॅम, आपल्या मुठ्ठी एवढा. तर त्याच्यामुळे कोंबड्या काय करतात, एकानं काय केलं की ते सगळ्या फॉलो करतात आणि सुरुवातीला त्यांचं डेव्हलपमेंट पण स्लो असतं. ज्यावेळेस तुम्ही सुरुवातीला ब्रुडिंग म्हणजे त्यांना लाईट दिलं आणि 37 डिग्री 37 डिग्री टेम्परेचर शेड मध्ये मेंटेन केलं पहिले 7 ते 8 दिवस, तर त्या रेटिना थ्रू त्याच्या लाईट वेव्हज आहेत, मी बोलतोय साऊंड वेव्हज तुमच्याकडे पोहोचतात, तशा लाईट वेव्हज आहेत ते त्यांच्या डोळ्यातून त्यांच्या मेंदूत जातात आणि मेंदूमध्ये अँटेरियर पिट्युटरी नावाची ग्लँड असते, ती ग्लँड ऍक्टिव्हेट करते, त्याच्यामुळे हार्मोन्स आणि एन्झाईम सिक्रेट होतात आणि कोंबड्यांचं वजन खूप वाढतं. ठीक आहे. हे ह्याच्यासाठी ब्रुडिंग केलं जातं की त्याच्यामुळे कोंबड्यांचं वजन वाढवं. आणि दुसरं, कोंबड्यांचे पंख पहिल्या दिवशी तुम्हाला माहिती आहे खूप सॉफ्ट असतात, मुलायम, तर त्यांना थंडीपासून पण थोडासा जास्त त्रास असतो, तर त्याच्यासाठी पण ह्या गोष्टी कराव्या लागतात. तर ह्या 2 गोष्टी आहेत ह्याच्यामुळे ब्रुडिंग केलं जातं. आता तिसरं की हे केल्यामुळे काय होतं, हे मग ब्रुडिंग काय, कारण बरेच शेतकरी सर मी ब्रुडिंग नाही केलं पण कोंबडी मेली नाही. कोंबडी जरी मेली नसेल तर तिची इम्युनिटी कमी आहे, त्यामुळे शेजारी जरी कुठला रोग आला तर तुमच्याकडे तो लगेच येणार. दुसरी गोष्ट, कोंबडी तेवढंच खाद्य खाऊन 100 ग्राम कमी बॉडी वेट देते. आता तुमचा 10,000चा फार्म आहे, तुम्ही ब्रुडिंग नाही केलं तर प्रत्येक कोंबड्याचं 100 ग्राम ऍड करा, जवळपास 100 किलो तुमचं नुकसान झालं. तिसरी गोष्ट काय की त्याचं जे जेनेटिक पोटेन्शियल आहे, जेनेटिक पोटेन्शियल मध्ये जसं गाडीला आपण कंपनी सांगते 20 ऍव्हरेज मिळतं किती 16, म्हणजे त्याचं जे पोटेन्शियल आहे त्याच्यापेक्षा 4 कमी मिळालं. तसं कोंबड्यांमध्ये पण कंपनी सांगते की 30 दिवसात 2 किलो होते, पण तुम्ही ब्रुडिंग नाही केलं तर ते 35 ते 40 दिवसात. तर हे नुकसान होतं, त्याच्यामुळे ब्रुडिंग खूप महत्वाचं आहे. आता आपण ब्रुडिंग म्हणजे नुसतं लाईट देणे नाहीये, ब्रुडिंग मध्ये काय काय येतं त्याच्याबद्दल आपण थोडंसं आता बघूया. सगळ्यात पहिलं आपण काय बघणार आहे, लाईट आणि टेम्परेचर कसं द्यायचं, त्याच्यानंतर पोल्ट्रीचं शेड कसं तयार करायचं, स्पेस किती द्यायचा, त्याच्यात फीड कसं द्यायचं, हवा कशी पाहिजे, भुसी, लिटर जे आपण बेडिंग मटेरियल युज करणार ते कसं पाहिजे आणि पाणी कसं द्यायचं, हे एक एक करून आपण बघायचं. तर सर्वात पहिल्यांदा टेम्परेचर किती मेंटेन पाहिजे, तर टेम्परेचर पाहिजे 37 डिग्री. आणि 37 डिग्री मेंटेन कसं करायचंय, बरेच प्रकार आहेत, लाईट देऊ शकता, त्याच्यानंतर गॅस ब्रुडिंग करू शकता. लाईट हे सगळ्यात साधं आणि संयुक्तिक आणि सगळ्यात सोपं आहे. लाईट तुम्ही देईल, जेवढी जास्त लाईट देईल ते लाईट किती द्यायची, 37 डिग्री टेम्परेचर होण्यासाठी. लाईट जर नसेल तर तुम्ही ड्रम किंवा कोळशापासून पण करू शकता, पण ह्याच्यात नुकसान काय, धूर. आता उत्तराखंड, हिमाचल इथं जिथं लाईट नाहीये
पहाडी एरिया तिथं हे करतात, पण ह्याचा प्रॉब्लेम काय, धुरामुळे कोंबड्यांना त्रास होतो. त्यामुळे तुम्ही लाईट ब्रुडिंग म्हणजे लाईटचा वापर करून ब्रुडिंग करू शकता. आणि हे ब्रुडिंग करताना हे लक्षात ठेवायचं की जे तुम्हाला आता फोटोमध्ये दिसतंय की एवढी लाईट द्यायची की 37 डिग्री टेम्परेचर झालं पाहिजे. मग बरेच लोक विचारतील सर हे कसं करायचं, थर्मामीटर पाहिजे. त्याची गरज नाहीये. एक तुम्हाला मी ठोकळ मारायला सांगतो की एका कोंबडीला 1 वॅट जवळपास लागतं, 0.8 वॅट. तर तुमच्याजवळ 250 वॅटची कॉईल येते आजकाल फिलिप्सची. तर 250 वॅट मध्ये तुम्ही 250 कोंबड्या आरामात ठेवू शकता. आणि त्या कॉईलच्या वर ओव्हर म्हणजे तुम्हाला हाफ सर्कल पत्र्याचं बनवून लावावं लागतं. जुन्या बल्बच्या वर लावायचे बघा लोक. त्याच्यामुळे काय होतं, युनिफॉर्म लाईटचं डिस्ट्रीब्युशन होतं, सगळीकडे टेम्परेचर मेंटेन राहतं. दुसरी गोष्ट, लाईटचा सोर्स आहे तुम्ही भिंतीवरून जो अडकवणार आहे तो 2.5 फुटाच्या खाली नाही आला पाहिजे. म्हणजे ती लाईट 2.5 फूट वरच पाहिजे जमिनीपासून, म्हणजे ती लाईट युनिफॉर्मली पसरेल. आणि कोंबड्या पण तुम्हाला सांगतात, कसं सांगतात, जर तुम्ही खूप लाईट दिली तर कोंबड्या टू हॉट बघा इथे लिहिले फोटोमध्ये, त्या कोंबड्या त्या लाईट पासून दूर निघून जाणार. आणि तुम्ही लाईट कमी दिली, थंडी असेल तर सगळ्या एकमेकांच्या जवळ येणार. त्यामुळे तुम्हाला थर्मामीटरची गरज नाही. तुम्ही एकदा लाईट लावल्यानंतर त्या कोंबड्याच तुम्हाला मेसेज देतात की लाईट जास्त आहे का कमी. दुसरी गोष्ट, त्याच्यानंतर भांडी आणि पाण्याची भांडी आणि खाद्याची भांडी कशी लावायची, तर बैलगाडीचे चाक असतं ना तशी ही अरेंजमेंट आहे, कार्ट व्हील अरेंजमेंट. सेंटरला लाईट, जिथं ब्रुडर लिहिलंय त्याच्यावर हाफ सर्कल पत्र्याचा टीन कव्हरिंग की सगळीकडे लाईट पसरावी. आणि आजूबाजूला भांडी, पाण्याची भांडी आणि धान्याची भांडी, खाद्याची भांडी. आणि ही अरेंजमेंट करून ठेवावी. 50 पक्ष्याच्या माग 1 खाद्याचं भांड आणि 2 पाण्याची भांडी पाहिजे. परत एकदा मी सांगतो, 50 पक्ष्याच्या माग 1 खाद्याचं भांड आणि 2 पाण्याची भांडी पाहिजेत. गरमी असेल तर पाण्याचं वाढू शकता, थंडी असेल खाद्य पण वाढू शकता, खाद्याची भांडी. त्याच्यामुळे काही नुकसान नाही, पण मिनिमम एवढं तरी पाहिजे. ठीक आहे. हे अरेंज केल्यानंतर साईडला ब्रुडर गार्ड, म्हणजे कोंबड्या इकडे तिकडे जाऊ नये, लाईटच्याच खाली राहावं म्हणून एक ब्रुडर गार्ड करू शकता तुम्ही. थर्मोकॉल किंवा पुट्ट्याचं एक गार्ड बनवू शकता. तुम्हाला हा फोटो दिसत नाही, सगळ्यात खालचा 4 नंबरचा फोटो आहे. त्याच्यामध्ये कोंबड्यांना थंडी वाजते, तर सगळ्या कोंबड्या जवळ आल्या. आणि पहिले 2-3 फोटो तुम्ही बघा, त्याच्यामध्ये थंडी, 3 नंबरचा फोटो बघा, गरम आहे खूप, तर गरमीमुळे सगळे साईडला निघून आले. तर असं तुम्हाला एक चित्र दिसतं. तर मी तुम्हाला जसं सांगितलं त्यासाठी थर्मोकॉलची गरज नाही, कोंबड्याच सांगतात. आता दुसरं, हे किती दिवस करायचं, कारण की उत्तर भारतात जे कोंबडी पालन होतं थंडीत खूपच जास्त थंडी असते, 15-15 दिवस ब्रुडिंग करायला लागतं. आपल्याकडे 6 ते 8 दिवस ब्रुडिंग भरपूर आहे. पहिले 2 दिवस 24 तास आहे ब्रुडिंग, त्याच्यानंतर दिवसा जर गरमीचे दिवस असतील, टेम्परेचर तुमचं ऑटोमॅटिकली 37 डिग्री मेंटेन होत असेल तर लाईट दिवसा बंद केली तरी चालते, रात्रीची बंद करून चालत नाही. आणि दुसरी गोष्ट, कोंबड्याच तुम्हाला सांगतात 11 वाजले, सगळ्या कोंबड्या जर पळायला लागल्या लाईटीमुळे तर तुम्ही लाईट बंद करून टाका. असं करून 6 ते 8 दिवसात ते ब्रुडिंग बंद होऊन जातं. आणि ब्रुडिंग चांगलं आहे आणि कोंबड्या दाना खातात आणि ते तंदुरुस्त आहेत. हे कसं समजतं, तर त्या कोंबड्यांना उचला, त्यांचं क्रॉप म्हणजे त्यांच्या गळ्याच्या खाली एक मोठं पाऊच असतं, ते चेक करा, त्याच्यात तुम्हाला फीड जे आहे ना त्याचे पार्टिकल्स किंवा त्याचे दाणे लागतील, याचा अर्थ तुमची कोंबडी तंदुरुस्त आहे. ते जर मोकळं असेल तर तुमच्या कोंबडीमध्ये काही प्रॉब्लेम आहे, ती धान्य खात नाही. आता नेक्स्ट जी गोष्ट आहे की हे शेड कसं तयार करायचं. ठीक आहे. पहिल्यांदा मी तुम्हाला लाईटचे अरेंजमेंट सांगितलं. लाईटच्या अरेंजमेंट नंतर खाली भुसी टाकायची आपल्याला. तर भुसी कुठली, राईस हस्क त्याला म्हणतात किंवा व्हीट ब्रान म्हणतात, व्हीट हस्क म्हणतात, म्हणजे धान्याच्या पॉलिश केल्यानंतर तांदळाचं जे राहतं पॉलिश, ते तुम्ही युज करू शकता. ठीक आहे. फक्त गोष्ट काय लक्षात ठेवायला पाहिजे, त्याच्यात मॉइश्चर नाही पाहिजे. मॉइश्चर म्हणजे आर्द्रता. जेव्हा, कारण की आपण बेडिंग कशासाठी लावतो कोंबड्यांना, कारण की जे त्यांचं मलमूत्र तिथं पडतंय ते ऑब्झर्व केलं पाहिजे, अमोनिया कमी आला पाहिजे. तर बेडिंग मटेरियल चांगल्या क्वालिटीचं पाहिजे, ते काळसर नाही पाहिजे. ठीक आहे. त्याच्यात मॉइश्चर 20% पेक्षा जास्त असेल तर प्रॉब्लेम आहे. दुसरं, तुम्ही शेड तयार करताना सगळ्यात पहिल्यांदा डस्टिंग करून घ्या. डस्टिंग केल्यानंतर चुना, आपण ज्याला व्हाईट वॉश म्हणतो, चुना पाण्यामध्ये मिक्स करून व्हाईट वॉश द्या. व्हाईट वॉश दिल्यानंतर बरेचसे बॅक्टेरिया मरून जातात. आणि त्याच्यानंतर अजून एक प्रक्रिया फ्युमिगेशन, ते तुम्ही थोडीशी नीट ऐकून घ्या. फ्युमिगेशन कसं केलं जातं, एक मिनिट. ओके. फ्युमिगेशनचे 2 केमिकल फ्युमिगेशन साठी लागतात. ओके, ते तुम्ही वाटल्यास लिहून घ्या. एक आहे पोटॅशियम परमॅंगनेट आणि दुसरं आहे फॉर्मॅलिन. तर जे पोटॅशियम परमॅंगनेट आहे ते सॉलिड आहे. ठीक आहे. ते मिठाचे खडीसाखरेसारखे तुकडे असतात. आणि फॉर्मॅलिन हे लिक्विड आहे. तर तुमचं जे शेड आहे, सपोज तुमचं शेड 300 स्क्वेअर फुटाचं आहे, तर त्याच्यामध्ये 20 ग्रॅम
पोटॅशियम परमॅंगनेट आणि 40 ml फॉर्मेलिन. हे जर तुम्ही मिक्स केलं तर त्याच्यानंतर धूर यायला सुरुवात होतो. जसं की तुम्ही डान्स प्रोग्राम मध्ये बघता स्टेजवर धूर येतो. तर त्याच्या आधी तुम्ही खिडकी दरवाजे बंद करा. ते तुम्ही दोन्ही केमिकल मिक्स करा आणि निघून जाऊन बाहेर लॉक करा. 5 ते 6 तास तुम्ही शेड बंद ठेवलं तर तो गॅस सगळा तुमचा फार्म क्लीन करतो. 6 तासाने तुम्ही खिडकी दार उघडा ठेवा, गॅस निघून जातो आणि तुमचा फार्म रेडी होतो. तर ह्याच्यासाठी पोटॅशियम परमॅंगनेट आणि फॉर्मेलिन हे 2 लागतात. 300 स्क्वेअर फुटासाठी 20 ग्रॅम पोटॅशियम परमॅंगनेट आणि 40 ml फॉर्मेलिन. जर तुमचं 600 स्क्वेअर फूट असेल दुप्पट करा. तुमचं 3000 स्क्वेअर फूट असेल तर 20 200 होईल, 40 400 होईल. 200 ग्रॅम पोटॅशियम परमॅंगनेट आणि 400 ml फॉर्मेलिन. तर अशा तऱ्हेने तुम्ही डिसइन्फेक्शन करू शकता. आजकाल बाजारामध्ये पण कॉर्सलिन परत विरकॉनेक्स ह्या नावाचे डिसइन्फेक्टंट पण अवेलेबल आहे जे स्प्रे करून केले जातात. तेही तुम्ही घेऊ शकता. त्याच्याबद्दल पण काही इश्यू नाही. बट फ्युमिगेशन स्वस्तात आणि गॅस थ्रू तुमचं शेड चांगलं रिपेअर करून दिलं जातं. तुम्हाला मी जसं सांगितलं की फॉर्मेलिनचा स्प्रे पण करू शकता. 5% सोल्युशन घ्या फॉर्मेलिनचं, म्हणजे 500 ml फॉर्मेलिन 10 लिटर वॉटरमध्ये, त्याचाही स्प्रे करू शकता. किंवा 2 किलो वॉशिंग सोडा घेऊन त्याच्यात 50 लिटर पाणी जरी टाकलं आणि त्याचा स्प्रे केला तरी चालतं. तर मोठामोठी तुम्हाला मी सांगितलं की पहिल्यांदा क्लिनिंग करून घ्या, फ्युमिगेशन करून घ्या, चुना लावून घ्या. त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये भुसी टाका. भुसी म्हणजे लिडर मटेरियल, बेडिंग मटेरियल. बेडिंग मटेरियल टाकल्यानंतर जसं मी सांगितलं होतं बैलगाडीच्या चाकासारखी अरेंजमेंट बघा इथं करून ठेवलेली आहे. आणि अशा तऱ्हेने मग त्या कोंबड्यांना तुम्ही लाईट देऊ शकता. तुमच्याकडे 1000 कोंबड्या आहेत किंवा 5000 कोंबड्या तर 1000चा ग्रुप बनवू शकता. किंवा तुमच्याकडे 5000 कोंबड्या आहेत म्हणजे 6000 स्क्वेअर फीटचं तुमचं शेड आहे तर ते 3000 स्क्वेअर फूटला पार्टिशन टाका कच्चं. त्याच्यातच राहिलेल्या अर्ध्या जागेतच कोंबड्या ठेवा. का अर्ध्या जागेत? कारण त्यांना अर्धा स्क्वेअर फूटच जागा लागते सुरुवातीला 3 आठवड्यात. आणि हळूहळू त्यांना जागा वाढवत जावं. असं ब्रुडिंग केलं तरी चालतं. हे जे सर्कलमध्ये तुम्ही बघता हे बॅच ब्रुडिंग आहे आणि ते शेड ब्रुडिंग आहे. तुम्ही पूर्ण शेडमध्येच त्याची जागा हळूहळू वाढवून शेड ब्रुडिंग करू शकता. आणि कोंबड्या ह्या तुम्हाला अशा दिसल्या पाहिजे. तुम्ही बघा काय जे भुशी आहे, जे लिटर मटेरियल त्याच्यावर एक पेपर टाकला. मोठ्या फार्म मध्ये शक्य नाही, छोट्या फार्म मध्ये करू शकता. नंतर तुम्ही बघा पाण्याची आणि भांडी आणि धान्याची खाद्याची भांडी ठेवलेली आहेत. 1 दिवसाच्या ह्या कोंबड्या आहेत. लाईट बंद काय केली कारण दुपारी 1-2 वाजताचा फोटो आहे हा, ज्यावेळेस बाहेर 40-45 डिग्री टेम्परेचर होतं. संध्याकाळी 4ला परत लाईट करू शकतात. आणि टेम्परेचर 37 डिग्री हे तुम्हाला कळतंय कारण कोपऱ्यात सुद्धा पिल्ल आहेत आणि सेंटरला सुद्धा पिल्ल आहेत. तर अशा तऱ्हेने तुम्ही अरेंजमेंट करू शकता. लिटर बद्दल मी तुम्हाला सांगितलं 5 लिटरचा थिकनेस हा महत्वाचा मुद्दा राहिला. लिटर किती थिक पाहिजे तर 5 ते 7 मीटरचा थिकनेस पाहिजे लिटरसाठी. आणि ते ड्राय पाहिजे, त्याच्यावर कुठलंही ब्लॅक कलरचं कोटिंग नाही पाहिजे. मॉइश्चर त्याचं 20% पेक्षा कमी पाहिजे. तर हे तुम्ही जर केलं ब्रुडिंग अरेंजमेंट आणि हे 7 ते 8 दिवसासाठी फक्त करायचं. त्याच्यानंतर फक्त कोंबड्यांना तुम्हाला खायला घालायचं. आणि त्याच्यात 3 प्रकारचे खाद्य असतात. प्री स्टार्टर पहिल्या 10 दिवसासाठी, स्टार्टर 10 ते 20 दिवसासाठी आणि फिनिशर 20 नंतर 30 दिवसापर्यंत, जोपर्यंत तुमची कोंबडी स्लॉटरला जात नाही तोपर्यंत. आणि हे कंपनीकडून मिळू शकतं किंवा तुम्ही खरेदी करू शकता. हे 3 प्रकारचं धान्य. किती दिवसाची कोंबडी त्याच्यानुसार ते धान्य आपल्याला खरेदी करायचंय. तुम्ही स्वतः जर धान्य बनवलं तर अजून तुमचे 2 ते 3 रुपये प्रति किलो प्रमाणे कमी होऊ शकतात. तिसरी गोष्ट काय आहे, वॅक्सिनेशन, टीकाकरण. याचा तुम्ही फोटो घेऊ शकता. 0 डेजचं वॅक्सिन सध्या बंद आहे जे मरेक्सचं, कारण गरज नाही. आता सध्या रिसर्चर सांगतो की मरेक्स डिसीजचं ब्रॉयलरमध्ये वॅक्सिनची गरज नाही. तर 3च वॅक्सिन आहेत. 1 आठवड्यामध्ये राणीखेत, 14व्या दिवशी गंभोरी डिसीजचं आयबीडी वॅक्सिन आणि 25व्या आणि 28व्या दिवशी अगेन राणीखेतचं लासोटा वॅक्सिन. 3 वॅक्सिनचा डोस आहे. हे तिन्ही तुम्ही फॉलो केलं तर कोंबड्यांमध्ये काही होणार नाही. बरेच शेतकरी 30 दिवसात जर कोंबड्या उठणार असतील तर 3रं वॅक्सिन करत पण नाही. 2च वॅक्सिन मध्ये काम होऊन जातं. ठीक आहे. दुसरं मेडिकेशन. जास्त मेडिकेशनच्या मागे लागू नका, कारण की कंपनी आहेत ते तुम्हाला औषध विकायला तुमच्या मागे येतात. हा स्क्रीनशॉट घ्या. ह्याच्यामध्ये तुम्हाला मी दिलंय की वॉटर सॅनिटायझर लिक्विड काय वापरायचं, डिसइन्फेक्शन कुठले आहेत, जर श्वासोच्छवासाचा त्रास होत असेल तर काय आहे, सुरुवातीच्या पहिल्या 3 दिवसात कुठलं अँटीबायोटिक द्यायचंय, लिव्हर टॉनिक कुठलं द्यायचंय, हे सगळं इथं मेन्शन केलेलं आहे. हे मी शेअर पण करेन डॉक्टर साहेबांबरोबर, ते तुम्हाला दाखवते किंवा तुमची शेअर करतील. वाटलंच नाही तर तुम्ही फोटो किंवा स्क्रीनशॉट घेऊ शकता. तर आता ब्रॉयलर फार्मिंगचा शेवट करताना मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो शेवटची प्रॅक्टिकल, की मांसाच्या कोंबड्यामध्ये बरेच 80% ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग सुरू आहे. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग म्हणजे काय, की तुम्हाला चिक्स, धान्य, कोंबड्या, नंतर जनावरांचे डॉक्टर तुमच्या घरी येऊन चेक करणं, हे सगळं कंपनी अवेलेबल करून देते.
तुमच्याकडे फक्त शेड असतं, तुमचे फक्त भांडे असतात आणि तुमची लेबर असते आणि तुम्हाला एका कोंबडी मागे 8 ते 14 रुपये मिळतात. तर त्याला म्हणतात कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग. ह्याच्यात फायदा काय? तुमची रिस्क नाहीये, तुम्हाला मार्केट शोधायचं नाहीये, तुमच्या कोंबड्या मेल्या तर तुमचं नुकसान नाही, कंपनीचं नुकसान आहे आणि मार्केटिंगची रिस्क नाहीये. म्हणजे तुम्ही घर बसल्या सपोज 10,000 कोंबड्या पाळल्या तर 20,000 किलो मीठ तयार होईल 30 दिवसात. प्रत्येक किलो मागे 10 रुपये मिळाले तरी 2 लाख रुपये झाले. तुमचा लाईटचा खर्च, बाकी सगळा खर्च आणि सगळे हप्ते वगैरे धरून 80 ते 1 लाख रुपये खर्च झाला तरी महिन्याला तुम्हाला 1 लाख रुपये मिळू शकतो. तर हा कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचा फायदा आहे. त्याच्यासाठी तुम्हाला कंपनीशी कॉन्टॅक्ट करायला लागतो. वेंकी, सगुना, गोदरेज ह्या बऱ्याच कंपन्या हे करतात. आता आपण थोडं बहुत अंड्यांचे जे कोंबड्या अंड्यासाठी वापरले जातात त्याचं थोडस गणित काय ते बघूया. तर ह्याच्यासाठी जे बर्ड वापरले जातात त्याची नाव आहेत BV300, BV380, हायलाईन, बोआस, लोमन. ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या कंपनीच्या आहेत. कुठल्या एका कंपनीचं आपल्याला इथं जाहिरात नाही करायची. जे तुम्हाला ठीक वाटेल की कुठलीही कोंबडी तुम्ही खरेदी करू शकता. ह्याच्यामध्ये लेअर कोंबड्यांमध्ये थोडं कष्ट जास्त आहे. ठीक आहे, का जास्त आहे की 1 वर्ष तुम्हाला 72 आठवडे अंडी घ्यायचे. दुसरी गोष्ट, कष्ट जास्त जरी असेल तरी ब्रॉयलर पेक्षा ह्याच्यात फायदा काय? ब्रॉयलरचा रेट वर जास्त कमी जास्त होऊ शकतो. अंड्याचा रेट पूर्ण वर्षभर तेवढाच राहतो. त्यामुळे ह्याच्यात कंटिन्युअस फायदा होऊन जातो. तुम्ही जर 5,000 कोंबड्या ठेवल्या अंड्यासाठी तर 4,500 अंडी मिळतात आणि प्रत्येक अंड्यामध्ये 20 पैसे जरी फायदा बघितला तरी तुम्हाला दिवसाचा 2 ते 3,000 रुपये इन्कम सुरू होऊ शकतो. तर हे साठी म्हणजे इन्व्हेस्टमेंट जास्त आहे याच्यात, बट तुमचा रिटर्न्स पण जास्त. ते 3 फेज असतात. पहिले 8 दिवसाची ब्रुडिंग फेज, जे मी आता तुम्हाला सांगितलं ब्रुडिंग, तसंच ब्रुडिंग लेअर मध्ये पण करायचं. बट ब्रॉयलर मध्ये फक्त 7 ते 8 दिवस करायचं. इथं आपल्याला 8 आठवडे करायचे, कारण ह्या कोंबड्या छोट्या असतात, 30 ग्रॅम पासून सुरू होतात. ग्रोअर फेज म्हणजे 9 ते 18 आठवडे, त्याला पौगंड अवस्था म्हणतात. म्हणजे ह्या कोंबड्या मॅच्युअर नाहीयेत पण मॅच्युअर होणार. 19 आठवड्यापासून या अंडे द्यायला लागतात, त्याला म्हणतात लेअर स्टेज. तर ब्रुडिंगवर मी जास्त काही बोलणार नाही, कारण ऑलरेडी आपण बघितलंय. मगाशी मी तुम्हाला लाईटची गोष्ट सांगितली, सगळ्या गोष्टी इथं मॅनेज होतात. त्याच्यानंतर केज मध्ये कोंबड्या ठेवल्या जातात. तर केजची जी अरेंजमेंट आहे त्याला कॅलिफोर्निया केज म्हणतात. तुम्हाला फोटोत दिसत असेल. 3 रोज म्हणजे 3 32 फुटाच्या शेडमध्ये 3 ओळीमध्ये ह्या कोंबड्या ठेवल्या जातात आणि एका बॉक्समध्ये एक लाईन आहे. त्यामुळे ब्रॉयलर पेक्षा तुम्हाला जास्त कोंबड्या ठेवू शकतात. जर ब्रॉयलरच्या शेडमध्ये 100 कोंबड्या एका शेडमध्ये असतील तर लेअरमध्ये जवळपास 300 ते 400 कोंबड्या त्याच्यात येतात, कारण जाळीची अरेंजमेंट म्हणून. आणि त्या अरेंजमेंटला कॅलिफोर्निया अरेंजमेंट म्हणतात. तर ह्याच्यानुसार तुम्ही 600 ते 700 रुपये खर्च येतो एका कोंबडीसाठी जाळी बनवण्यासाठी. ठीक आहे, प्रति कोंबडी 600 ते 700 रुपये खर्च येतो. 10,000 कोंबड्या ठेवायचे असेल तर त्याला तुम्ही त्याच्यानं गुणाकार करू शकता. शेड बनवताना काही गोष्टी लक्षात ठेवायच्या की जमिनीपासून 7 ते 8 फुटापर्यंत उंची असते, जिथं ते वरून तो कोंबड्यांचं शीट खाली पडतं. 2 रोज मध्ये 3 ते 3.5 फुटाचं अंतर आहे आणि छतापर्यंतचं अंतर 8 ते 9 फूट आहे. तुम्हाला फोटोमध्ये दिसतंय, म्हणजे त्या जिथं कोंबडा आपण ठेवणार आहे त्याच्यापासून. नंतर या फोटोत जसं दिसतंय तशी जाळ्या इन्स्टॉल केल्यानंतर हा शेड तुमचा तयार होतो. शेड तयार झाल्यानंतर ब्रुडिंगचं तर आपण पहिल्यांदा बघितलं. ब्रुडिंग नंतर आता दुसरी स्टेज काय राहिली? 8 ते 19 आठवड्यापर्यंत काय काळजी घ्यायची आपण त्याला? 8 ते 19 आठवड्यापर्यंत त्याचं वजन 1300 ग्रॅम पेक्षा जास्त वाढून द्यायचं नाही. 1300 ते 1400 ग्रॅम. त्याला फक्त 12 तासच लाईट द्यायची, म्हणजे दिवसाची जी नॅचरल लाईट आहे ती सफिशियंट आहे. रात्री लाईट द्यायची जास्त गरज नाही. याचा अर्थ अंधार करायचा असं नाही, फक्त 2 ते 4 बल्ब चालू ठेवायचे की त्यांना फीड दिसलं पाहिजे. तर एवढी काळजी घ्यायची. ह्या स्टेजमध्ये आपल्याला फक्त एवढंच बघायचं की त्या जाड्या नाही झाल्या पाहिजे 18 आठवड्यापर्यंत, कारण की जाड्या जर झाल्या तर अंड्याचं प्रोडक्शन कमी होऊन जातं. ठीक आहे. दुसरी गोष्ट डीबेकिंग आहे. त्याची चोच आहे, ते चोच काढली जाते 14व्या ते 16व्या आठवड्यात. पहिल्यांदा सुरुवातीला एकदा काढली जाते, त्याच्यात चुकून जर राहिलं तर ते 14व्या ते 16व्या आठवड्यात काढली जाते. आणि प्रोटीन जे आपण खाद्य देतो ते 16% वालच देतो, त्याच्यापेक्षा जास्त देत नाही. कारण आपल्या मोटिव्ह काय की कोंबड्या जास्त मोठ्या झाल्या तर अंडे कमी होतील. आणि एकदा त्या लेअर स्टेज मध्ये येतात त्यावेळी मग मात्र आपल्याला 16 तासापर्यंत लाईट द्यायचे आणि खाद्य पण 18% प्रोटीन असलेलं द्यायचे. 16 ते 18% प्रोटीन असल्यामुळं. आणि लाईट खूप महत्वाची. लाईट 16 तासापेक्षा कमी नाही पाहिजे. म्हणजे 12 तासाची नॅचरल लाईट असेल तर 4 तास तुम्हाला एक्स्ट्रा ऍडिशनल रात्री लाईट 10 वाजेपर्यंत द्यायला लागेल. कारण लाईट जर 16 तास असेल तरच अंड्याचं उत्पन्न जास्त राहतं. ठीक आहे. आणि सगळ्यात शेवटची गोष्ट तुम्हाला मी सांगतो की जर दोन्ही व्यावसायिक म्हणजे मांसासाठी किंवा अंड्यासाठी तुम्हाला जर व्यावसायिक कोंबडी पालन करायचं असेल
तर बायोसिक्युरिटी म्हणजे कोंबड्यांना आजार होऊ न देणं हे खूप महत्वाचं आहे. त्याच्यासाठी काय करायचंय, आपले भाऊ, आपले नातेवाईक यांना फार्म मध्ये घेऊन जायचं नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जे लेबर तुमच्या फार्म मध्ये आहेत, त्यांना घरी देशी कोंबड्या पाळून नाही द्यायच्या, कारण ते देशी कोंबड्या जे इथं राहतात त्यांच्या पायाला बुटाला कोंबडीचं शीट लागतं, ते तुमच्या फार्म मध्ये येतात आणि डिसीज पसरतो. तिसरं, जे खाद्य भांडी विकणारे लोक आहेत त्यांना शेड मध्ये नाही घेऊन जायचं, बाहेरच त्यांच्याशी बोलायचं, कारण ते दिवसाला 10 ते 15 शेड व्हिजिट करतात, त्याच्यामुळे ते पण रोग पसरवतात. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. आणि मी तुम्हाला जसं सांगितलं की एका तासामध्ये व्यावसायिक कोंबडी पालनाबद्दल बऱ्याचशा गोष्टी बोलू शकत नाही, बट जर तुम्ही जसं आता डॉक्टर साहेबांनी ट्रेनिंग आयोजित केलं तसं आमची संस्था पण CRI ऑनलाईन ट्रेनिंग असतं, हे दर महिन्यात एक ट्रेनिंग आयोजित केलं जातं. हे स्पेशलाइज असतं, त्यांना मांसासाठी करायचंय त्यांचं मांसासाठीचं ट्रेनिंग, ज्यांना कोंबडे अंड्यासाठी करायचंय त्यांचं अंड्यासाठीचं ट्रेनिंग, ज्यांना देशीसाठी करायचंय ते देशीसाठीचं ट्रेनिंग. हे दोन्ही प्रकारे तुम्ही इथे येऊन राहू पण शकता 3 ते 5 दिवस, किंवा ऑनलाईन परत तुम्ही ह्याचं प्रशिक्षण घेऊ शकता. तर माझ्या लेक्चरमध्ये अजून काही गोष्टी जर राहिल्या असतील तर त्या तिथं तुमच्या कव्हर होऊ शकतील. परत तुमच्या फायद्यासाठी सांगतो की CPDO, सेंट्रल पोल्ट्री डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, आपल्या महाराष्ट्रात गोरेगावमध्ये आहे, मुंबईमध्ये, त्यांच्याकडे पण हे प्रशिक्षण दिलं जातं. वेटनरी कॉलेजेसमध्ये पण दिलं जातं. DPR, डायरेक्टर ऑफ पोल्ट्री रिसर्च, एक हैदराबादमध्ये संस्थान आहे, त्यांच्याकडे पण दिलं जातं. ह्यांच्याकडे पण चांगल्या प्रकारच्या कोंबड्या अवेलेबल आहेत CPDO, DPR मध्ये. नंतर वेबसाईट तुम्ही बघायची तर पोल्ट्री फेडरेशन ऑफ इंडिया, कंपाऊंड लाईव्हस्टॉक फीड मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन, पोल्ट्री इंडिया. आता पुढच्याच आठवड्यात हैदराबादला खूप मोठा एक्सपो, जगातला सगळ्यात मोठा एक्सपो असतो हैदराबादला, दरवर्षी 26 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर. तिथं तुम्ही व्हिजिट करू शकता. तुम्हाला अजून ह्याच्याबद्दल जास्त उत्सुकता की कोंबडी पालन किती मोठ्या प्रमाणात केलं जातं, तर ह्या सगळ्या ऑर्गनायझेशन ज्या की या कोंबडी पालनाच्या क्षेत्रात काम करतात. तर हे होतं ह्याच्या थोडक्यात तुम्हाला व्यावसायिक कोंबडी पालन काय आहे आणि त्याच्याबद्दल तुम्हाला थोडक्यात मी तुम्हाला माहिती दिली. तुमचे अजून काही प्रश्न असतील, कारण की एका तासाच्या वेळेत मी प्रयत्न केला की ऑलमोस्ट तुम्हाला गोष्टी कव्हर करायच्या. ह्याच्यानंतर जरी काही असतील तरी तुम्हाला डॉक्टर साहेबांकडून माझा नंबर घ्या, संपर्क करा, किंवा मी तुम्हाला आता प्रश्न उत्तरामध्ये पण कव्हर करायचा प्रयत्न करा. थँक्यू सो मच डॉक्टर साहेब. आणि आता काही शेतकरी बंधू भगिनींना काही प्रश्न असतील तर ते विचारू शकतात. तुम्ही तुमचे प्रश्न चॅट बॉक्समध्ये पण टाकू शकता. काही तोपर्यंत चॅट बॉक्समध्ये एका ठिकाणी स्कीम बद्दल विचारलं होतं, तर मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं जसं की हा राज्य सरकारचा विषय आहे. सेंटरची स्कीम एकच आहे, NLM, नॅशनल लाईव्हस्टॉक मिशनच्या अंडर ब्रीड डेव्हलपमेंट, किंवा पण ते खूप मोठे प्रोजेक्ट आहे, छोट्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा जास्त होत नाही. तर तुम्ही जवळचे कृषी अधिकारी किंवा पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना जर भेट दिली, कारण प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या स्कीम सुरू आहेत, तर ते तुम्हाला त्या स्कीम बद्दल सांग. आणि एखाद्या जे नितीन जाधव आहेत त्यांनी फोटो मधले फीडर आणि आमच्याकडचे फीडर वेगळे आहेत हे सांगितलं. जाधव साहेब, याच्यात असं आहे ना की आपल्याकडे जे तुम्ही वापरता फीडर, ते आपल्याकडे थंडी जास्त पडत नाही, त्यामुळे त्याच्या काय काय गोष्टी बरेलीपेक्षा वेगळ्या आहेत, आणि त्याचं वय किती आहे त्याच्यावर पण ते डिपेंड करतं. त्यामुळे कन्फ्युज होऊ नका. सगळीकडं त्यांच्या वयानुसार तुम्ही ज्यावेळेस फीडर ते घ्यायला जाल फीडर, ते तुम्हाला त्याच साईजचे मिळून जाते. काही आदित्य पाटलांनी विचारलं की पाण्याचं पीएच किती असावं. आयडियली न्यूट्रल पाहिजे, बट तुम्हाला एक गोष्ट मी सांगतो, पाण्याचं जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही. पाण्यामध्ये जर काही हेवी मेटल्स आहेत, त्याचं पॉइझनिंग आहे, तर सगळ्यासाठी डिसइन्फेक्टंट येतो. तुम्ही पाण्याचं पीएच चेक करा जरूर, बट जे डिसइन्फेक्टंट मी PPT मध्ये फोटो दाखवले ते जर तुम्ही युज केले तर पाण्याचं पीएच मेंटेन करायला हेल्प होते. अजून जर कोणाचे काही क्वेश्चन असतील तर. हा, एक क्वेश्चन आहे त्यांचा. शेवट 10 दिवस 27 आठवडे पूर्ण झाले, 24 आठवडे पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला लाईट हळूहळू 16 तासांपर्यंत मी तुम्हाला सांगितलंय, तर ती लाईट तुम्ही प्रत्येक आठवड्याला अर्धा तास वाढवू शकता. आता तुमचे 27 आठवडे झाले तर तुम्ही 16 तास लाईट द्यायला काहीच हरकत नाही. तुमचं 91% प्रोडक्शन हे खूप चांगलं आहे, 90च्या वर आहे, 95 पर्यंत जाणार ते 30 आठवड्यात. कारण कोंबडीमध्ये काय असतं ना की ऍक्च्युअल पीक जो येतो तो 28 आठवडे ते 42 आठवडे. तर राम बोरुले साहेब जे सांगतात 91% प्रोडक्शन आहे, हे तुमचं एकदम आयडियल प्रोडक्शन आहे. 30 आठवडे येता येते 95 पर्यंत.
लहान पक्षी लेम होऊ नये यासाठी काय करावं? लहान पक्षी लेम होऊ नये यासाठी मी जे तुम्हाला सांगितलं ना, पहिल्या दिवशी तुम्ही चिक्स जे घेताय त्याची क्वालिटी खूप चांगली असणं महत्वाचं आहे. 40 ग्रॅमचं पाहिजे, ते लंगडा नाही पाहिजे, त्याच्या नाकातून तोंडातून पाणी नाही आलं पाहिजे. ह्या गोष्टी तुम्ही करा. बट तुम्हाला एवढं करून सुद्धा 3 ते 5% कोंबड्या ह्या लेम मिळणारच, कारण हे बायोलॉजी आहे, ही काही मशीन नाहीये. त्यामुळे काही डॉर्म जिमच्या कोंबड्या तुमच्याकडे असतातच. लेअरमध्ये 100% प्रोडक्शन, साहेब प्रोडक्शन संदीपची होऊ शकत नाही, कारण की 26 तासाला कोंबडी एक अंड देते. त्यामुळं प्रत्येक दिवसाला अंड मिळणं मुश्किल आहे. मुश्किल काही पॉसिबल नाहीये. तुम्ही 95% पोहोचू शकता. 90 इज आयडियल. 90 मिळालं भरपूर आहे, 95 पर्यंत पण जाऊ शकता. एफसीआर वाढतो, वजन कमी येतं, ह्याचं कारण आहे मॅनेजमेंट. जे शेंडेकर साहेबांनी प्रश्न विचारलाय, तुमच्या मॅनेजमेंटमध्ये लक्ष द्या. एकदा सिंपल गोष्ट मी तुम्हाला सांगतो, एकदा तुम्ही खाद्य टाकलं, परत नाही टाकलं तर ते खाद्य कोंबडी कमी खाते. तुम्ही दिवसाला 2दा खाद्य टाकलं तर कोंबडीला वाटतं की नवीन काहीतरी आलं. तर मॅनेजमेंटच्या गोष्टीकडे लक्ष द्या. सर्दीचा प्रॉब्लेम येतो. राहुल सर विचारतात, राहुल साहेब, तर निप्पल ड्रिंकर किंवा साधा ड्रिंकर. बघा, निप्पल ड्रिंकर कधी फायद्याचं आहे, कारण पाणी कमी लागतं, तुमचं लिटर मटेरियल खराब होत नाही, पण त्यात खर्चही जास्त आहे, तुमच्या इकॉनॉमिक्सवर येते. दुसरा गोष्ट, सर्दीचा प्रॉब्लेम येतो, तुम्ही ब्रुडिंग ठीक करा. 37 डिग्री टेम्परेचर मेंटेन करा. खूपच जास्त थंडी पडली, नाशिक निफाडलाय तुम्ही डिसेंबरमध्ये, तर त्याच्यामध्ये आज कोळसा पण तुम्ही युज करू शकता गरम ठेवण्यासाठी. रात्रीच्या शेडमध्ये लाईट चालू ठेवली पाहिजे. 1 ते 2 बल्ब चालू पाहिजेत, की कोंबड्या एकमेकाला दिसल्या पाहिजेत. कोंबड्याच्या लेअर प्लांट पासून ऑर्गॅनिकचा प्लांट कसा करू शकतो? ऑर्गॅनिक नाही तुम्ही तुम्हाला म्हणू शकत, कारण कोंबड्यांना तुम्ही ऑर्गॅनिक गोष्टी खायला दिल्या पाहिजेत, तेव्हाच ऑर्गॅनिक प्लांट तयार होईल. तुम्ही कोंबड्यांच्या शीट पासून खाद्य स्वरूप बनवू शकता, ठीक आहे. पण कोंबड्यांपासून ऑर्गॅनिक बनवायचं असेल तर कोंबड्या पण त्या ऑर्गॅनिक पाहिजे. अजून एखादा प्रश्न सुटला असेल तर, लेअर कोंबडी पूर्ण अंड्यावर किती दिवसात येते? पहिले अंड येतं ते 18 ते 20 आठवड्यात, आणि 5% अंडी तुम्हाला मिळाली म्हणजे जवळपास 10 अंडी मिळाली पहिली, तर त्याला आपण पूर्ण अंड्यावर आले असं म्हणतो. हे आहे 21 ते 22 आठवड्यात पूर्ण अंडी सुरुवात. रोज पाणीचं, नितीन साहेब, पाण्याचं पीएच चेक करू नका. पीएच मीटर आहेत, तुम्हाला मी सांगतो ना, पाण्याचं डिसइन्फेक्टंट युज करा जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या पायामध्ये पीएच नाही येतात. नाही तर पीएच मीटर येतात, पीएच मीटर घेऊन तुम्ही रोज करू शकता. माझा नंबर मी ह्याच्यामध्येच टाकतो, चॅटमध्ये. तुम्ही त्याच्यावर कधी काही अजून गोष्टी असतील तर माझ्याशी संपर्क करू शकता. फोन कधी लेक्चरमध्ये असेल तर उचलला गेला नाही तर व्हॉट्सअप करा, मी तुम्हाला उत्तर देईन. मी नंबर टाकलाय ग्रुपमध्ये. 55 आठवड्या अंडी ब्रेकेज कमी कसे कराय? 3%च्या ऐवजी 3.5% कॅल्शियम द्या फीडमध्ये. दुसरी गोष्ट, ब्रेकेजचं प्रमाण ह्याच्यामुळे वाढतं की अंडी जसं जसं वय वाढेल तस तसं अंड्याची साईज मोठी होते, अंडे कमी होतात. तर तुम्ही फीडचं मध्ये 3 ते 3.5% हे वापरू शकता. कॅल्शियम थोडं 0.5% वाढवू शकता. लेअर फार्मिंग मध्ये बर्ड रिसायकल करता येतात, पण त्याला रिसायकल नाही म्हणत, त्याला हे करावं लागतं. 8 ते 10 दिवस तुम्हाला फक्त पाण्यावर कोंबड्या ठेवायला लागतात, मोल्टिंग म्हणतात त्याला. पण ते रिसायकल नाही. समजा गणपती आले, तुमच्या अंडी विकली नाही जाणार, तुमच्याकडे पैसे नाही येते फार्म चालू, तर ते मोल्टिंग करतात आणि मग त्याची 72 आठवड्याची ते 82 आठवड्यापर्यंत अंडी देतात. म्हणजे 4 ते 8 आठवड्याचं मोल्टिंग असतं, त्याच्यात फक्त पाणी दिलं जातं, कमी कमी हळूहळू खाद्य कमी केलं जातं. त्या प्रोसेस नाव मोल्टिंग. ते तुम्ही ऑनलाईन पण तुम्हाला माहिती मिळून जाईल, नसेल तर नंतर माझ्याशी संपर्क करा. देखा, सोया आणि जो मेज आहे हे आयडियल फीड आहे कोंबड्यांसाठी. बाकीच्या गोष्टी तुम्ही सगळ्या ट्राय करू शकता, बट ते 5 ते 10% त्याच्यापेक्षा जास्त त्या रिप्लेस करू शकतात नाही. 40 दिवसानंतर मॉर्टॅलिटी वाढणार का? त्याचं वजन वाढलंय, त्याच्यामुळे लिटर खराब व्हायला सुरुवात होणार. तुम्ही प्रयत्न करा की 35 दिवसातच कोंबड्या विकल्या जातील. देशी पोल्ट्री फीड फॉर्म्युलेशन मी तुम्हाला पाठवून देईल. मला व्हॉट्सअप करा किंवा साहेबांना व्हॉट्सअप करा, माझा नंबर घ्या, मी ग्रुपमध्ये पण टाकलाय. कोंबड्यांमध्ये काय नक्की प्रॉब्लेम आहे याचे 3 लक्षण आहेत. 3 दिवस आधी कोंबड्या आपल्या फीड खायला कमी करतात, त्याच वेळी तुम्ही लक्ष देऊन मग त्याच्यानंतर त्याच्याकडं इम्युनो बुस्टर असतात, ते फीड मध्ये देऊ शकता. हे जर केलं तर रोग नक्की होत नाही. 3 ते 4 दिवसात एकदा लिटर रेकिंग करावं, म्हणजे तुमचा गॅस होत नाही. आणि लिटर रेकिंग करताना लक्षात ठेवा की सकाळच्या वेळेत करायच्या वेळेस धान्य देतो, म्हणजे कोंबड्या डिस्टर्ब होत नाही. तर मला वाटतं बरेचशा पैकी क्वेश्चन क्लिअर झाले. मी माझा नंबर पण दिलाय,
नसेल तर साहेबांकडून पण घ्या, डॉक्टर अमोल सरांकडून. आणि मला वाटतंय माझ्या साईडहून डॉक्टर साहेब, शेवटच्या 10 दिवसात खाद्य आता फिनिशर 2 नावाचं पण खाद्य येते, कारण तुमचा खाद्याचा खर्च कमी करायचा असेल तर कमी प्रोटीनचं खाद्य द्या शेवटच्या 10 दिवस, तुमचा खर्च कमी करण्यासाठी. ठीक आहे. तर मी परत एकदा जे कार्यक्रम ज्यांनी ऑर्गनाईज केला त्या सर्वांचा आभार, मला इथं संधी दिली त्याच्याबद्दल आपल्या सर्वांचा आभार, धन्यवाद. रोकडे साहेब, थँक्यू सो मच. खूपच छान लेक्चर झालं आणि मराठीत असल्यामुळे आम्हालाही खूप आनंद झाला, कारण कित्येक वेळेला जर स्पीकर हिंदी असले तर आपल्या शेतकरी बंधू भगिनींना ते समजत नाही. मी तुम्हाला विनंती करतो की जे मटेरियल तुम्हाला शेतकरी बंधू भगिनींना द्यायचंय आमच्या, ते तुम्ही मला बाय ईमेल पाठवून द्या किंवा व्हॉट्सअपला टाकलं तरी चालेल. मी मी बहिरे सर्वांना साहेबांना ते फॉरवर्ड पाठवले, करतो. तुम्ही घेऊन घ्या सर त्यांच्याकडून. येस, बहिरे येस. साहेबांना. आणि ओके. सर्व शेतकरी बंधू भगिनींना विनंती आहे की डॉक्टर साहेब खूप बिझी असतात, त्यांना छोट्या छोट्या गोष्टीसाठी शक्यतो फोन करू नका. काही अर्जंट असेल तरच तुम्ही फक्त मेसेज करा किंवा व्हॉट्सअपवर करा, व्हॉट्सअपवर इझी राहतं, कारण आता मी लेक्चर घेतो तुम्हाला आता बरेच फोन येऊन गेले, ते अटेंड करणं शक्य नसतं. व्हॉट्सअप करा, त्याला रिप्लाय संध्याकाळी मी देऊ शकतो आरामात. हा, आणि जर लेक्चर चांगलं झालं असेल तर आम्हाला तसं कळवा. आपण सरांचं परत नवीन लेक्चर ठेवून तुम्हाला कुठल्या विषयावर पाहिजे ते सांगा, किंवा मग जर प्रशिक्षण कार्यक्रम हवा असेल तर पूर्ण 1 दिवसाचा किंवा 2 दिवसाचा प्रशिक्षण कार्यक्रम आपण या विषयाला धरून घेऊ. मिस्टर सोमनाथ आहेरजी, ओव्हर टू यू. धन्यवाद सर. खूप चांगल्या पद्धतीने तुमच्या लाभार्थ्यांसाठी तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे खरंच खूप खूप आभार. डॉक्टर अमोल सरांनी हे सगळं घडवून आणलं, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. परत आपण हे लेक्चर ठेवूया, कारण की आमचे बरेचसे लाभार्थी बाकी राहिलेत, कारण की हा अर्धाच पाठ झालाय आणि अजून 2 वेगवेगळे विषय आहेत. तर तुमचा वेळ घेऊन आम्ही परत हे लेक्चर ठेवूया, तुमची डेट आणि नक्की. वेळ कन्फर्म करू. महामंडळाच्या वतीने सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. वेळात वेळ काढून आपण इथं उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे आभार. थँक्यू. बाय थँक्यू. बाय. बाय डॉक्टर साहेब. बाय. थँक्यू सर. थँक्यू सोमनाथजी. बाय. थँक्यू. थँक्यू. डॉक्टर साहेब, लिव्ह करू मीटिंग मी? हो, लिव्ह केलं तरी चालेल आता. थँक्यू.